महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा, चोपडा, सगळे व्यासपीठ आणि रसिक मित्र मैत्रिणी, सगळ्यांना मनापासून नतमस्तक आणि जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया सगळ्यांचं. मी जोरदार टाळ्या म्हटलं होतं. का सुरुवात आली, टाळ्यांचा विषय निघाला म्हणून टाळ्यांपासूनच सुरुवात करतो. एकदा हृदयरोग तज्ज्ञांमध्ये संशोधन करायचं ठरलं आणि तेव्हा सगळ्या डॉक्टरांनी ठरवलं की जेवढ्यांना हृदयरोग येऊन गेला त्यांच्यावर संशोधन करूया की हृदयरोग कमी कसा करायचा. म्हणून पहिल्यांदा 100 लेडीजना चेक केलं. तेव्हा लक्षात आलं की लेडीजमध्ये 50% हृदयरोग आहे. मग आणखी संशोधन करायचं म्हणून 100 जेंट्सना चेक केलं ज्यांना हृदयरोग येऊन गेला. तेव्हा लक्षात आलं की जेंट्समध्ये 10% हृदयरोग जास्त आहे, 60%. अजून संशोधन करायचं म्हणून तृतीयपंथींना आपण बोलवलं. तृतीयपंथी माहिती आहे तुम्हाला? सगळ्या डॉक्टरांना सांगितलं की तुमच्याकडे जेवढे तृतीयपंथी हृदयरोग घेऊन आले त्यांना बोलवा. सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं आतापर्यंत आमच्याकडे एकही तृतीयपंथी हृदयरोग घेऊन आला नाही. का बरं? टाळ्या एवढं महत्वाचं आहे. सायन्स असं आहे, रोज आपण 400 टाळ्या वाजवल्या तर आलेला आजार राहणार नाही आणि नवीन आजार येणार नाही. आणि या आधारावर ज्या पूर्वजांनी किंवा शास्त्रज्ञांनी ज्या आरतीच्या वेळी टाळ्या वाजवायला सांगितल्या त्या शंकर किंवा पार्वतीसाठी नाही आहेत, त्या या शंकर आणि पार्वतींसाठी आहेत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होते. आता तुम्ही म्हणाले कसं करायचं, सायन्स सुद्धा सांगतो. आपले सगळ्या अवयवांचे जे ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत ते या तळहातावर आहेत. हृदयाचे ॲक्युपंक्चर पॉइंट ज्याला झिंगवेल पॉइंट पासून म्हणतात ते या करांगडीपासून असे माझ्या हृदयापर्यंत येतात. किडनीचे ॲक्युपंक्चर पॉइंट ह्या दर्शनी फिंगर पासून माझ्या किडनीपर्यंत येतात. जेव्हा मी टाळ्या वाजवतो तर हाताचा रंग कसा होतो? लाल. म्हणजे तिथे काय वाढतं? रक्त वाढतं. जेव्हा या ॲक्युपंक्चर पॉइंटना प्रॉपर रक्त मिळतं तेव्हा माझं हार्ट आणि किडनी ठणठणीत काम करतं. याच पद्धतीने माझे सगळे अवयव जेव्हा टाळ्या वाजवल्यामुळे रक्तसंचलन वाढतं तेव्हा छान शरीर काम करतं. बरोबर आहे? 400 टाळ्या वाजवायला किती खर्च येईल? नाही येणार. डायबिटीजच्या गोळ्या घ्यायला किती खर्च येतो? लक्षात आलं? कधीपासून सुरुवात? आजपासून. कधीपर्यंत? ओके. अशाच आपण गप्पा मारत मारत तास दीड तास याच गप्पा मारणार आहोत. मी कुठलेही लेक्चर द्यायला आलेलो नाहीये. एक सुसंवाद साधूया आणि माहिती समजून घ्या. चालेल? आज विषय आपला आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली. बरोबर आहे? आता आपल्यामध्ये किती लोक हेल्दी आहेत, सुदृढ आहेत? त्यांनी हात वर करा. वेळ संपली. ओके, एवढंच. ओके, तरी बऱ्यापैकी चोपडेकर सुदृढ आहेत. आता ज्याने हात वर केला सुदृढ, हेल्दी, काय आधारावर तुम्ही हात वर केला? नक्की तुम्ही सुदृढ आहात म्हणजे काय तुमचे पॅरामीटर आहेत सांगा? ज्याने हात वर केले त्यांनी. आम्हाला एकही गोळी लागत नाही. तुम्हाला एकही गोळी लागत नाही. ओके, छान. आणखी? हा, झोप शांत लागते. आणखी इकडे सांगा. शरीर स्वास्थ्य चांगले. हा, शरीराचे स्वास्थ्य चांगले. शरीराचे स्वास्थ्य चांगले. हेल्थ म्हणजे नक्की काय? इट्स अ बॅलन्स स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल अँड स्पिरिच्युअल. जेव्हा मी 5 स्तरांवर शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या 5 स्तरांवर जेव्हा बॅलन्स असेल तेव्हा मी स्वतःला हेल्दी समजावं. असे 5 स्तरावर किती लोक बॅलन्स आहेत? आज आपण हे 5 स्तर बघणार आहोत. हे मी का सांगतो? बरेच तुम्ही समाजामध्ये ऐकता बघा की रोज धावायला जायचे, योगा प्राणायाम रेग्युलर करायचे, डाएट व्यवस्थित होतं, पण काल रात्री हार्ट अटॅक आला निघून गेलो. घडतं की नाही असं? का? कारण हार्ट आणि इथलं जवळचं नातं, जो इथे गडबड होते, भावनेचा काहीतरी गडबड होते, इमोशनल प्रॉब्लेम येतो, तेव्हा इथे ब्लड प्रेशर वाढतं, हार्टच्या झेपण्याच्या पलीकडे जातं आणि मग तिथे गडबड. क्लिअर होतंय? मग आता मला सांगा, चोपडामध्ये किती लोक डायबिटीजच्या गोळ्या घेतात? मला बघू दे जरा. डायबिटीस आहे असे किती लोक आहेत? हात वर करा.
हात अर्धवट नको, पूर्ण गोळ्या आहे ना. ओके, तरी छान, कमी आहे. ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर ओके, छान. हृदयरोग, जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. चोपडेकर हेल्दी आहेत, मला बरं वाटतं. आता मला सांगा, मला बरं वाटलं, पण तुम्ही ठणठणीत राहण्यासाठी बीपी, डायबिटीज, हृदयरोग, थायरॉइड हे सगळे आजार आहेत की नाही? आजार आहेत की नाही? हो की नाही? आहेत, बरोबर आहे. ऍक्च्युली बघायला गेलो तर ते आजार नाहीत, ते माझ्या चुकीच्या जीवनशैलीचे परिणाम आहेत. दे आर नॉट अ डिसीज, दे आर डिसऑर्डर. लाईफस्टाईल डिसऑर्डर असा मेडिकल क्षेत्रात त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्या चुकीच्या जीवनशैलीचे ते परिणाम आहेत. सृष्टीने दिलेलं शरीर आहे ते सुदृढ आहे, मशीनला प्रॉब्लेम नाहीये. मशीनमध्ये मी काहीतरी चारी बाजूनी गडबडी टाकतोय आणि त्याचा इम्पॅक्ट काय, तर माझे साखरेचं नियंत्रण वाढलंय, ब्लड प्रेशर वाढतंय, वजन वाढलंय. याचा इम्पॅक्ट आता बोललेले आजार आहे. मग आता मला सांगा, आजार याचं मूळ कारण काय काय आहे? कुठल्या गोष्टीमुळे आजार आपल्याला येतात सांगा? व्यायाम न करा, हा, ताणतणाव एक, आणखी एक्सरसाइज न करणे, एक्सरसाइज न करणं, जेवणाचे आहार. अख्ख्या जगामध्ये जे आजार येत आहेत त्याची मूळ कारण तीनच आहेत: असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव. आता मला सांगा, या तीनाचे डॉक्टर कोण आहेत? कोण आहेत? आपण. आणि उपाय घ्यायला कोणाकडे जातो? आता मला सांगा, डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी समजा डायबिटीस आहे, तुम्ही सांगितलं की असं असं शुगर वाढले, काय सांगतात डॉक्टर? काय सांगतात? गोळी घ्या. कधी पण घ्यायची गोळी ती? मरेपर्यंत घ्यायची. का? कारण जेव्हा मी डॉक्टरांसमोर बसतो, 10 मिनिटं डॉक्टर जेव्हा बोलतात, तेव्हा माझ्या चेहऱ्याकडे ओव्हरऑल बघितलं, डॉक्टरांना कळतं चेहऱ्यावर लिहिलेलं आहे की हम बदलने वालों में से, आणि म्हणून ते गोळी देतात. पण त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट पहिल्यांदा सांगतात, उद्यापासून जरा आहारावर नियंत्रण ठेवा. सकाळी उठल्यावर काय करायला जा? चालायला जा. डोकं थोडं शांत ठेवा. हे तिन्ही सांगून आपलं समाधान होत नाही. आणि म्हणून मग काय देतात? चौथी गोष्ट काय देतात? गोळी देतात. तेव्हा आपलं समाधान वाटतं. आणि मग आपल्या लक्षात आलं, आहार कसाही करा, काळजी कोण घेईल? डॉक्टर. गोळी घेईल. व्यायाम करू नका, काळजी कोण घेईल? गोळी घेईल. टेन्शन किती घ्या, काही प्रॉब्लेम नाही, गोळी घेतलेली आहे. आणि म्हणून आपल्या गोळ्या वाढत राहतात, आजार मात्र कमी होत नाही. मग आपण काय सांगतो? या डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यांचा इलाज नाही आला, आणि मग आपण डॉक्टर बदलतो. हो की नाही? चोपड्यामध्ये असं होतं की नाही? सांगायचा उद्देश लक्षात घ्या, तुम्हीच तुमच्या सुदृढ आणि आनंदी जीवनाचे शिल्पकार आहात. जगातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला आयुष्यभर तंदुरुस्त ठेवणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की मला आयुष्यभर सुदृढ आणि आनंदी राहायचे, जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला रोखू शकत नाही. क्लिअर? कधीपासून सुरुवात? कधीपासून? काही डॉक्टर मंडळी आली असतील ती म्हणतील आमचं काय. काळजी करू नका. अज्ञान समाजामध्ये एवढं आहे, डॉक्टरांची गरज वाढतच जाणार आहे. भारतामध्ये हृदयरोग 56% आहे. वेस्टर्न कंट्रीमध्ये हृदयरोग 26% आहे. का? तर तिथे आजारी पडू नये म्हणून डॉक्टरांकडे जातात, आणि आपण डॉक्टरांकडे कधी जातो? आजारी पडल्यावर पण नाही, जेव्हा तो कंट्रोलच येत नाही ना तेव्हा आता. बरोबर आहे. त्यामुळे डॉक्टर ही गरज कायम राहणार आहे. कारण आता बदललेली जीवनशैली, वाढलेलं पोल्युशन, याच्यामुळे आजार वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांची गरज वाढणारच आहे. फक्त क्रायटेरिया आपण बदलू शकतो. आजारी पडल्यावर जायचं की आजारी पडू नये म्हणून. चांगलं कुठलं आहे? आजारी कधीपासून? कधीपासून? मग आता आहार, विहार आणि विचार याच्यावर थोडंसं बघूया. तासभर आपण एकत्र आहोत. आपण स्वतःशी खरं बोलूया. कोणाशी खरं बोलायचंय? स्वतःशी. चालेल? आता मला सांगा, आहाराबद्दल छोटासा प्रश्न विचारतो. आपण जे जेवतो ते खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? उत्तर मात्र खरं द्या.
हा? जगण्यासाठी खावं लागेल. नाही नाही, खावं लागेल ना. मी तुम्ही काय करता ते विचार. जगण्यासाठी खा. किती जण जगण्यासाठी खातात? जग हा? जगण्यासाठी खातात ते नाही, बाकीचे खाण्यासाठी जगतात का? समजा पंकज दादाकडे मोठा प्रोग्राम आहे. पंकज दादानी तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. तुम्ही सगळे येणार म्हणून अप्रतिम तयारी केलेली आहे. गाजर हलवा ठेवलाय, मूग हलवा ठेवलाय, बासुंदी ठेवली आहे, जिलेबी ठेवली आहे. आईस्क्रीम मध्ये बघाल तर बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, चॉकलेट तुमचे आवडते सगळं ठेवलं. तरी सुद्धा आत्ता हात वर केले होते ते फक्त जगण्यासाठी. तिथे भात, चपाती, भाजी, डाळ, वरण एवढंच खाऊन या, हो की नाही? आपण एवढ्यावर भागू थांबू का? नाही. चुकून त्या ताईंचा गाजर हलवा खायचा राहिला तर शेजारी सांगतात गाजर हलवा फार छान आहे, मग परत त्या गाजर हलवा शोधायला जातात आणि परत खातात. सांगायचा उद्देश, अशा पद्धतीची आपण कमीत कमी वर्षात किती प्रोग्राम अटेंड करतो? 20 तरी 20, हो की नाही? एक प्रोग्राम असा जेव्हा अटेंड करतो तेव्हा आपण असे जेव्हा आपण प्रोग्राम अटेंड करतो तेव्हा आपण कमीत कमी 1000 कॅलरी एक्स्ट्रा खातो. आता 1000 कॅलरी एक्स्ट्रा आणि असे वर्षभरात जर 20 प्रोग्राम अटेंड केले तर किती हजार कॅलरी वाढली? 20,000. आता 20,000 कॅलरी आणि वजन याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. 7,000 कॅलरी म्हणजे 1 किलो वजन. 20,000 कॅलरी म्हणजे अंदाजे किती किलो वाढलं मुलांनो? 3 किलो. 3 किलो. एका वर्षात 3 किलो वाढवलं. असंच मी 3 वर्ष सीझन मारले. किती किलो वाढेल? 9 किलो वाढलं. आता 9 किलो वाढलं. आता कमी करायचा काय प्रोग्राम आहे का तुमच्याकडे? रोजचं रोज मी खातच आहे. मग आता 9 किलो कधीपर्यंत सांभाळायचं? 9 किलो वजन कधीपर्यंत सांभाळायचं? ते नकळत आयुष्यभर सांभाळलं जातं का? त्यात पण काय आपण कंपॅरिझन करतो, माझं 9 किलो वाढलं, तिचं तर 15 किलो जास्त. समाधान कशामध्ये? त्यांच्यापेक्षा माझं कमी. सांगायचा उद्देश, आजार आणि वजन याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. दादा जरा पुढे या. साहेबांची उंची मला वाटते 150 सेंटीमीटर. हा. आता यांचं वजन किती पाहिजे? तर यातून वजा 100 करायचं. 150 सेंटीमीटर वजा 100 किती राहिलं? 50 किलो. साहेबांचं 50 किलो वजन पाहिजे, 2-3 किलो जास्त दिसते. 2 किलो जास्त. आता हे वजन 50च्या ऐवजी जेव्हा 10% वाढतं, 50चं 10% किती? 5 किलो. म्हणजे ह्यांचं वजन जेव्हा 55 होतं तेव्हा यांचे सगळे ऑर्गन, हार्ट, किडनी, लिव्हर, पॅन्क्रिया याच्यामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते. आणि यालाच आपण बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, अंगदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी अशा नावाने बोलतो. लक्षात आलं? थँक्यू. लक्षात येतंय? मग आता पहिलं काय करायला पाहिजे? वजन कोणाचं? आपलं. कसं करायचं? कसं करायचं? आहार आणि एक्सरसाइज. आपण एक एक गोष्ट पहिली बघूया, पुढे जाऊ. आहार पहिला बघूया. आता मला सांगा, आपण जेव्हा अशा फंक्शनला जेवतो ते कसं जेवतो? दाबून. परफेक्ट. चुकून जर कॉन्ट्रीब्युशन असलं तर वसुलीच, बोलायचंच नाही. आलं लक्षात? आता असं जेव्हा दाबून जेवतो तेव्हा सायन्स करतो ते तुम्हाला सांगतो मी. घरचा मिक्सर माहिती आहे तुम्हाला? घरचा मिक्सर जेव्हा तुम्ही पूर्ण भरता नंतर त्यात पाणी टाकता, तो फिरतो का हो? नाही फिरत. त्यातनं काय बाहेर येतं? पाणी बाहेर येतं. सेम आपलं जठर जेव्हा आपण पूर्ण भरतो नंतर अर्ध्या तासांनी लिव्हर, पॅन्क्रिया, डिओडनम, स्प्लीन यातून पाचक रस येतात ते पचनासाठी, ज्याला आपण आम्ल म्हणतो. ते आम्ल आले की तिथे मिक्सिंग सुरू होते आणि मिक्सिंगला जागा नसल्यामुळे ते कडवट आम्ल कुठे येतं? तोंडामध्ये येतं. सगळ्यांनी अनुभव घेतलाय. तेव्हापासून बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन, इरिटेबल बाउल सिंड्रोम, पोटाचे आजार ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. ऍसिडिटी ह्या सर्व गोष्टी सुरू होतात. लक्षात ठेवा, हातापायामध्ये कुठेच आजार आणायची ताकद नाही आहे. सर्व आजार आपापल्या
कुठून? मध्य प्रदेश मधून येतात. कुठून येतात? आपला महाराष्ट्र जर ठणठणीत ठेवायचा असेल तर आजपासून आपापला मध्य प्रदेश सांभाळेल. कधीपासून? ओके. आता मध्य प्रदेश सांभाळायचं म्हणजे नक्की काय? मग किती खायचं? तर सायन्स सांगतो तर आपले जे जठर आहे त्याचे पूर्णपणे जर 4 भाग केले इक्वल, एक भाग हवेला, एक भाग पाण्याला आणि 2 भाग फक्त अन्नाला ठेवायचे, म्हणजे किती खायचं? अर्ध पोटी. किती खायचं? कधीपासून? आजचं खाल्लं. काहींचे चेहरे ना अर्ध पोटी म्हटल्यावर इकडचे बघण्यासारखे झाले. ज्यांची त्यांच्यामध्ये 5-6 वर्ष राहिली ते म्हणते ते तर खायचं नाही मग जगायचं कशाला हो. लक्षात ठेवा, तुम्ही किती वर्ष जगलात, तुम्ही किती वर्ष जगलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कसं जगलात हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही आतापर्यंत 60 पर्यंत राष्ट्र घडवायचं काम केलंय. आत्ता पण तुम्ही समाजाचे उपयोगी उपक्रम करताय, पण शेवटची 4-5 वर्ष जर तुम्ही आहार नाही सांभाळला तर तुम्हाला आणि कुटुंबाला नकळत आपण त्रास देत जाणार. ही प्रॅक्टिकल वस्तुस्थिती आहे, हो की नाही? पण जर तुम्ही आयुर्वेदाप्रमाणे, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे मित आहार, जेवढं कमी खाल तेवढं छान राहा. मोठेपणा सांगत नाही, माझ्या आईला मी सांगितलं तुला जेव्हा जायचं आहे तेव्हा मला सांग, 2 महिन्यात मी व्यवस्थित सेटअप करतो. आई म्हणाली खरंच असं असतं का? म्हटलं तुझी जर मानसिकता स्ट्रॉंग असली आणि जर तू आहाराचा कंट्रोल ठेवला तर ते घडतं. अतिशयोक्ती करत नाही. तिने 3 महिने आधी ऑगस्ट 2025ला मला सांगितलं की मी आता 2-3 महिन्यात जाणार, जून जुलैला सांगितलं आणि 23 ऑगस्टला ती गेली. प्लॅनिंग मध्ये कदाचित तिचं तिने केलं. एवढं व्यवस्थित देता येतं. पण सात्विक आहार, सात्विक विचार, राहणीमान सात्विक, सकाळी 5:30ला उठून प्राणायाम, योगा, मेडिटेशन सर्व छान, एवढं प्रॉपरली. म्हणजे आमच्या घरात ती वर्ष जाताना 95 होतं, शेवटच्या 20 दिवस आधीपर्यंत 30 बैठका काढायची. वॉकरनी चालायची पण वॉकरला धरून 30 बैठका काढायची. आदर्श म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत. सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण प्रत्येक जण शेवटच्या दिवसापर्यंत आदर्श म्हणून जगू शकतो. पण महत्वाचं जर आहार सांभाळला तरच हे घडणार आहे. हे 60च्या वरच्याने जरा लक्षात ठेवा. आलं लक्षात? नाहीतर आता मी जवळजवळ गेल्या 15 वर्षात 3-1 लाख पेशंटशी व्यक्तिगत भेटलोय. शेवटची 5 वर्ष म्हणजे शेवटची 2-3 वर्ष उठता येत नाही, चालता येत नाही, मग अंथरुणावरच असे काहींचे दिवस जातात. आणि मग त्यांना आणि घरच्यांना, घरचे वाट बघत असतात, बाबा आता बस झालं की. ही वेळ आपल्यावर कोणी आणू नका. पण ह्याचा एकच कंट्रोल आपण करू शकतो, फक्त आहार. क्लिअर? खाल तसे वाल, आपली म्हण होती लहानपणी 5वी-6वी पर्यंत. आलं लक्षात? मग आजपासून किती खायचं? सगळ्यांचा आवाज येईपर्यंत मी जाणार नाही. किती खायचं? कधीपासून? उद्यापासून. कधीपर्यंत? तेव्हा ट्रिपल बेनिफिट स्कीम आहे. 3 फायदे. पहिला अर्ध रेशन वाचलं, तुमचा शिजवायचा व्याप आणि खर्च वाचला. आणि तिसरं 100% महत्वाचं, डॉक्टरी खर्च 100% बंद होईल. हे मी सायन्सच्या आधारावर सांगतोय. हजारो संशोधन आता माधव बागे संस्थेने केली. फक्त आहारावर संशोधन एवढी केलेली आहेत. फक्त आहार कंट्रोल करून आतापर्यंत आम्ही 14 लाख लोकांना बरं केलं. 14 लाख. त्यातली 1 लाख लोक डायबिटीस होती, ज्यांच्या गोळ्या इन्सुलिन पूर्ण बंद केल्या. 4 ते 5 लाख लोकांच्या बीपीच्या गोळ्या बंद केल्या. 3.5 ते 4 लाख लोकांना सांगितलं होतं 7 दिवसात तुम्हाला एंजिओप्लास्टी किंवा बायपास करावी लागेल. अशा 3.5 ते 4 लाख लोकांना बायपास करायची गरज लागली नाही. असे 14 लाख लोक आहेत ज्यांच्या ॲलोपॅथी गोळ्या चालू होत्या, आज त्यांच्या गोळ्या 0 आहेत. कोणी बंद केल्या? माधव बागनी काही नाही हो. माधव बागनी प्रॉपर सायंटिफिक मार्गदर्शन दिलं. किती खायचं, काय खायचं, केव्हा खायचं आणि का खायचं. ही कची बाराखडीच आजपासून स्वतःला विचारा, तुमचे प्रॉब्लेम अर्धे सॉल्व्ह होते.
आलं लक्षात? मला वाटतं चोपडामध्ये पण माधवबाग, मला वाटतं ओपीडी आहे. ओके, ठीक आहे, मार्गदर्शन घेऊ. सांगायचा उद्देश लक्षात घ्या. आहार हा एकच फॉर्म्युला तुम्ही फॉलो केला, 100% तुम्ही आणि तुमचं कुटुंब 100% निरोगी आणि सुदृढ बनवू शकता. क्लिअर? किती खायचं कळलं? किती खायचं? अर्ध पोट. आता काय खायचं? पेट्रोलच्या गाडीमध्ये जर रॉकेट टाकलं तर गाडी चालेल का? नाही. नाही. या गाडीमध्ये काय काय टाकतो सांगा? हा? काय वाटेल ते टाकतो. कोणाला आवडेल ते? जिभेला. बरोबर आहे. हिला आवडेल ते टाकतो. इथे काय व्हायचं ते होते, उद्या सकाळी बघू. उद्या सकाळी सिस्टीम आवाज देते की काल काहीतरी तुम्ही गडबड केलेली होती. बरोबर. उदाहरणार्थ समजा एखाद्या फंक्शन मध्ये मला बासुंदी आवडली, बासुंदी होती. आता बासुंदीचा ग्लास किती एवढा मोठा असतो का? छोटाच ठेवलेला असतो, पण तिथे अनलिमिटेड आहे. किती ग्लास पितो? 8 नाही, एवढे पडतात. पण 2-3 तरी पितो. आता 3-4 ग्लास काही ना बासुंदी शक्य होत नाही, मग दुसऱ्या दिवशी सकाळी व्हायचं ते होतं. पण 3 महिन्यांनी परत एखाद्या फंक्शनला बासुंदी दिसली, आपण थांबतो का? उद्याचं उद्या बघू. सांगायचा उद्देश, ती बासुंदीची 2 ग्लास 3 ग्लास एक्स्ट्रा खातो, ते कोणासाठी खातो? जिभेसाठी. बरोबर आहे. आता मला सांगा, देवाने आपल्याला छान सगळे अवयव दिले आणि ते वापरायचं कसं ही बुद्धी सुद्धा तुम्हाला दिली. तिथे गडबड झाली. प्राण्यांना अवयव दिले पण त्यांना बुद्धी दिली नाही, त्यामुळे ते नियमाने वागतात. आपण वागतो का? जीभ 2 महत्वाची कामं करते. कुठली कुठली सांगा? बोलणे आणि खाणे. आजपासून जर सात्विक खाल्लं तर शरीर शांत राहील, आणि आजपासून जर सात्विक बोलले तर आनंदी आनंद. याच्यासाठी दुसरं काय करावं लागणार? पुन्हा एकदा सांगतो. जीभ प्रश्न विचारतोय, खरं उत्तर द्या. जीभ तुमची आहे की तुम्ही जिभेचे आहात? सांगा. हा? जीभ आमची. अहो तुमची आहे, तुमचं ऐकते का? ऐकते का? दुसरीने तिसरी बासुंदीची वाटी कोणी घ्यायला सांगितली? जिबीन. म्हणजे तुम्ही आता तिचे गुलाम आहात नकळत. आलं लक्षात? आणि त्या गुलामीच्या पाठीमागे शरीराची खराबी करून ठेवली आहे. आणि जेव्हा एखादे दादा मला पटकन बोलले तर मला राग तो सहन होत नाही की जी पटकन काहीतरी बोलून जाते. 2 तासांनी मला वाटतं की त्यांना ते बोलायला नको होतं. आता मला कळलंय मी चुकलो, पण यांची माफी मागतो का? मग ते रिलेशन तसं चांगलं होईल का? नाही होत. तर जीभ 2 महत्वाच्या चुका करते. एक रिलेशन खराब करते आणि दुसरं शरीर खराब करते. पण आजपासून तुम्ही तिला गुलाम म्हणून वापरलं, तिच्यावर मालकी हक्क दाखवलं तर 100% शरीर छान होईल आणि मानसिकता तुमची अप्रतिम होईल. का? तर फक्त चांगल्या अप्रोचमुळे तुमची सगळ्यांची नातीगोती छान होते. कधीपासून सुरुवात? हा? पक्का? एक अवयव पण तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आनंदी जीवन याच्यासाठी काहीच करावं लागत नाही. फक्त एक अवयवाला लाईनीने वापरायचे, व्यवस्थित वापरायचे. पक्का? क्लिअर? मग किती खायचं झालं? काय खायचं? आयुर्वेदामध्ये 3 आहार सांगितलेले आहेत. सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. सात्विक खाल्लं तर मी आणि माझं कुटुंब सात्विक होईल. राजसिक खाल्लं तर मी आणि माझं कुटुंब राजसिक होईल. आणि तामसिक खाल्लं तर माझ्या घरात भांडणं करण्यासाठी शेजारणीला बोलवायची गरज नाही. क्लिअर? मग कुठलं खायचं? आहार कुठला जास्त ठेवायचा? सात्विक. आता सात्विक आहार म्हणजे कुठला? मोबाईल जरा सायलेंट करा सगळ्यांनी. सात्विक आहार कुठला सांगा बघू? तुमच्या माहितीत सात्विक आहार कुठला? ओके. आणखी? शुद्ध शाकाहारी. वरण, पोळ्या, भात. बरोबर आहे तुम्ही सांगितलं, पण मी म्हणून हात वर दाखवले. होईल का तो सात्विक? नाही. सात्विक आहार म्हणजे कुठला? जो कंट्रोल मध्ये खाल्ला जातो, जे देवानी बनवलेला आहे. फळभाज्या,
पालेभाज्या आणि कोशिंबीर तुम्ही जास्त खाऊ शकता का? नाही. नाही. उदाहरणार्थ आता मी आत्ता इथे 200 गाजर ठेवले आणि सांगितलं प्रत्येकाने पाहिजे तेवढे खा. किती खा? एक. लहान असली तर जास्तीत जास्त 2. बरोबर आहे? कारण ते सात्विक आहे, चावून खायला लागतं, त्याशिवाय खाली जात नाही. आणि जेव्हा चावून खाता तेव्हा 60% रवण, 60% पचन तुमचं तोंडात होतं आणि आरोग्य छान राहतं. पण तेच सात्विकतेचं रूपनी गाजराचं बदललं, त्याचा गाजर हलवा बनवलं तर काय होईल? लक्षात येते तुमच्या? तर सात्विक आहार हे जर आजपासून फॉर्म्युला तुम्ही सांभाळला तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब पुढल्या 3 महिन्यात 100% निरोगी, सुदृढ आणि आनंदी होईल. 3 महिन्यात. पिरियड पण कंट्रोल्ड मध्ये सांगतोय तुम्हाला, कारण याच्यावर हजारो संशोधनांनी केलेली आहे. ओके. मग आता सात्विक आहार किती खायचा? तर आपल्या रोजच्या आहारामध्ये कमीत कमी 40% तुम्ही सात्विक आहार वापरा. मग तो कोशिंबीर असू दे किंवा पालेभाज्या असू दे, दोन्ही गोष्टी चालतील, पण ते 40% असाव्या. फायबर फूड हेच आजच्या पुढच्या पिढीचं उत्तर आहे. आता कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढत चाललंय की 10 घरात एक कॅन्सर पेशंट आता मिळायला लागला. बरोबर आहे? जागतिक आरोग्य संशोधनाने सांगितलंय की आता दुधाचा वापर, बाकी जीवनशैली जर तशीच राहिली तर 2030 पर्यंत 60% लोक हे कॅन्सर युक्त असू शकतात. हे जागतिक आरोग्य संस्थेचं प्रेडिक्शन आहे. आतापर्यंत जी जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलं, 2007ला सांगितलं होतं की भारत ही डायबिटीजची राजधानी 2014 पर्यंत बनणार, राजधानी बनली. 2012ला सांगितलं होतं की 2020 पर्यंत हृदयरोगाची राजधानी बनणार, 2020ला राजधानी बनली. आत्ता सांगितलेलं आहे जर अशीच आपली जीवनशैली, दूध, पनीर याचा जो वापर आहे, ऍक्च्युली आता बघायला गेले तर भारतात जेवढं दूध बनतं, पनीर बनतं, बरोबर आहे, तेवढं प्रोडक्शनच दुधाचं आणि पनीरचं नाही. आलं लक्षात? मग ते काय आहे माहित नाही आपल्याला. बरोबर आहे? ओके. सांगायचा उद्देश त्याचा वापर, मग त्याच्यासाठी आपली इम्युनिटी पॉवर एवढी वाढवली पाहिजे आणि त्याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे फायबर फूड. आत्ता जसं पाण्याची बॉटल मिळते, काही वर्षांनी अशी फायबर फूडची पॅकेट मिळतील आपल्याला. आत्ताच मिळायला लागले. आता मोरिंगा पावडर यायला लागली, माहिती आहे ना? आधी शेकट्याच्या शेंगा, पाले आपण नॉर्मली खायचो, आता ती एवढी गरजेची झाली. आता ती जवळजवळ चांगली मोरिंगा ही फॉरेनला आपल्या एक्सपोर्ट होते. आपल्याला इथे आधी 60-70 रुपयाच्या वरती शेंगाचा भाव नव्हता, आता 400 रुपयापर्यंत शेंगा महाग जायला लागल्या. सांगायचा उद्देश फायबर फूड हेच पुढच्या पिढीचं उत्तर आहे. आजपासून ते वापरा, उद्यापासून वापरायला सुरू करा. 50% तुमच्या आहारामध्ये जर फायबर फूड आलं तर आपल्या घरामध्ये कॅन्सर येणार नाही, हे संशोधन सांगतं. क्लिअर? सात्विक आहार कधीपासून? तुमच्याकडून आवाज आला पाहिजे. जरा तुमच्याकडे वळतो आता थांबा. तुम्हाला माहितीये का ह्या बाबड्यांना सगळ्यांना आजार कोण आणतो माहितीये? गृहिणी. का? अज्ञान आहे. अज्ञान कुठलं ते पण सांग. फोडणी कशी देता मला सांगा बघू. भरपूर तेल टाकता. तेलात मटेरियल कधी टाकता? तापल्यावर नाही, तेल तडतडल्यावर. बरोबर आहे? जेव्हा तेल तडतडतं तेव्हा त्याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल, ज्याच्यामुळे ब्लॉकेज बनतात, ते बॅड कोलेस्ट्रॉल तेव्हा तयार होतं. त्याचं जेव्हा स्फटिकीकरण होतं, तेव्हा स्फटिकीकरण झाल्यानंतर त्याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल, ज्याला LDL म्हणतात, जो आपला कमी पाहिजे, तो बनतो. कोण बनवतं? अज्ञान. कारण ह्यांना जिभेचे चोचले लागतात, हो की नाही? म्हणून करता. आजपासून ते जे आहे न तापता त्याच्यामध्ये मटेरियल टाका की त्याचं स्फटिकीकरण होणार नाही. क्लिअर? छोटे छोटे किस्से आहेत, पण अशा नकळत चुका आपण करतो. कढीपत्त्याचा पाला आपण काय करतो? ताटाबाहेर काढून ठेवतो. रोज जर 15 पानं कढीपत्त्याची चावून खाल्ली तर डायबिटीस राहणार नाही. फॉर्म्युले एकदम सिंपल आहेत. ज्यांना शौचाला त्रास होतो त्यांनी रोज सकाळी किंवा रात्री झोपताना सुद्धा 10 ते 15 कढीपत्त्याची पानं चावून, एवढं त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये चांगलं लोह आहे, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, म्हणजे सगळ्या शरीरातली घाण बाहेर काढायची ताकद आहे. आणि महत्वाचं त्याच्यामध्ये चांगलं फायबर आहे. पण ते पूर्वजांनी भाजीत टाकायला सांगितलंय, ते आत्ता आपण भाजीच्या बाहेर. बाजूच्या बाहेर. क्लिअर होत आहे?
महिलांना लक्षात आलं? हा, तर सांगायचा उद्देश काय, आजपासून फायबर हे महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. जेवढं फायबर 50% पर्यंत तुम्हाला नेता येईल तेवढे घरातले आजार बाहेर जातील. किती खायचं झालं, काय खायचं, आता कधी खायचं, जेवायचं कधी, सकाळी किती वाजता नाश्ता, 8-9, दुपारचं जेवण किती वाजता, 12 वाजता, रात्रीचं जेवण किती वाजता, किती वाजता, 8 वाजता. 7, 8, 9. आता इथून गेल्यावर किती जण जेवणार, हातवर करायला बघा ना, हातवर येत आलं लक्षात. रात्रभर आपलं 11 वाजेपर्यंत ते चालू असतं प्रोग्राम. आता सायन्स लक्षात घ्या, माझी बॉडी, माझं शरीर जर 100% निरोगी राहायचं असेल तर माझी बॉडी अल्कलाईन राहिली पाहिजे. माझ्या बॉडीचा पीएच जो म्हणतात तो 7.4 राहिला तर मला कुठलाच आजार येत नाही. पण ते कधी राहील, जेव्हा मी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवलो तर. का तर पचन जेव्हा होतं तो पचनाला मुख्याने काय लागतो, तर जठराग्नी लागतो, जठराचा अग्नी. तो अग्नी नसेल तर पचन होत नाही. तो जास्त कधी असतो, सूर्य उदय होतो तेव्हा माझा जठराग्नी सुरू होतो, सूर्य मध्यान्हाला जातो तेव्हा तो चांगला असतो, आणि सूर्य अस्ताला जातो तेव्हा तो झिरो होतो. मग सकाळी राजासारखं खा, दुपारी प्रजासारखं खा, आणि रात्री भिकाऱ्यासारखं खा. आपण काय करतो, उलट मजबूत सांगायचं. फॉर्म्युला लक्षात घ्या, जेव्हा मी संध्याकाळी 7:30 नंतर जेवतो तेव्हा माझी बॉडी अल्कलाईन बनायच्या ऐवजी ती ऍसिडिक बनते, आणि जेव्हा माझी बॉडी ऍसिडिक बनते तेव्हा मला सर्व आजारांना आमंत्रण मी देतो. अगदी बीपी, डायबिटीस, हार्ट डिसीज पासून संधिवातापर्यंत यायचं कारण माझी बॉडी ऍसिडिक बनते. क्लिअर? उद्यापासून जेवण कितीच्या आत कराल, 7:30, वर्स्ट केस 8 नकोच. तुम्हाला 100% सुदृढ घर पाहिजे असेल तर 7:30च्या आत सगळं बंद करा. आलं लक्षात? मग तुम्ही सांगाल साहेब येत नाही, ठेवा 2 दिवस उपाशी. 7:30 नंतर हॉटेल बंद सांगायचं. फॉर्म्युला सिंपल. पण 100% निरोगी राहायचा. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. पण आजपासून 15 दिवस जर तुम्ही 7:30च्या आत जेवाल तर तुमचं शारीरिक दुखणं 50% कमी होईल. 1 महिना जेव्हा तुम्ही 7:30च्या आत जेवाल तेव्हा सांधेदुखी ही कमी होईल. जेव्हा 2 महिने तुम्ही 7:30च्या आत संध्याकाळी जेवाल, तुमच्या आत्ता असणाऱ्या डायबिटीस, बीपी, हृदयरोग, थायरॉइडच्या गोळ्या अर्ध्या बंद होतील. आणि जेव्हा तुम्ही 3 महिने पूर्णपणे 7:30च्या आत जेवाल तेव्हा तुमच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे चुकीच्या जीवनशैलीचे आजार 100% बरे होतील. हे मी सांगत नाही, गुगलवर तुम्ही गुगल स्कॉलरला जे अभ्यासू आहेत त्यांनी गुगल स्कॉलर जाऊन ही संशोधनं तुम्ही बघू शकता. 90 दिवसाचं पॅरामीटर आहे. 90 दिवस तुम्ही जेव्हा सर्केडियन रिदम म्हणतात, प्रॉपर दिनचर्या प्रमाणे वागाल तर आजार बाय डिफॉल्ट रिव्हर्स होतात. आत्ता सुद्धा माझ्या हॉस्पिटलला कॅन्सरचे पेशंट ऍडमिट आहेत. फक्त त्यांची दिनचर्या मी करेक्ट करतो आणि त्यांचं सर्वायवल 1-1 वर्ष वाढवतो. काय करतो, कुठलंही औषध देत नाही सुरुवातीला, फक्त सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिनचर्या करेक्ट करतो. त्यांची वात आणि पित्त आणि ऍसिडिक प्रकृती कमी होते आणि त्यांना बरं वाटायला लागतं, त्यांचं पेन कमी होतं, शरीरावरची सूज कमी होते. क्लिअर होतंय? फॉर्म्युले एकदम सिंपल आहेत, पण आपल्याला ते कधी एक मागच्या पिढीपासून केले किंवा आपण दुर्लक्षित केले, आपण आपल्या सोयीप्रमाणे वागायला लागलो आणि इथून आजाराची निर्मिती. क्लिअर? कधीपासून सुरुवात? हॉटेल बंद कधीपासून? किती खायचं याचा दुसरा फॉर्म्युला सांगतो. भूक लागेल तेवढंच खा आणि भूक लागेल तेव्हाच खा. घरात आत्ता थोडा भात उरलाय, मग तो काय करायचा, काय करायचा, इकडे वाढायचा. डस्टबिन मध्ये टाकण्यापेक्षा तुम्ही खा. ही फॉर्म्युला इकडच्या डिपार्टमेंटचा आहे. फुकट नाही घालवायचं. अरे पण माणूस फुकट चाललाय ते बघा ना. लक्षात येते तुमच्या? जे डस्टबिन मध्ये टाकायची गोष्टी आहे ते त्यांच्याकडे राखून त्यांचं ह्याचं डस्टबिन बनवलंय. क्लिअर होत आहे? असे फॉर्म्युले अजिबात फॉलो करू नका. फ्रीज किती लोकांकडे आहे? नंबर 1चा तुमचा दुश्मन घरात आणून ठेवलेला आहे.
जेवढं अन्न तुम्ही फ्रीजमध्ये शिजवलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवता तेव्हापासून त्याची 48 तासानंतर, काहींची 40, काही अन्नांची 24 तासानंतर डीके प्रोसेस सुरू होते. तुम्ही ऑब्झर्व करा, काही तुम्ही 2 दिवस अन्न ठेवलं तर त्याच्यावर बुरशी येते की नाही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा येते. ऍक्च्युली बघाल तर ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला दिसते, त्याची प्रोसेस 24 तासानंतरच सुरू झालेली असते. मग काही अन्न तुम्ही शिळं खाल्ल्यावर पोट खराब होतं का? कारण प्रत्येक अन्नाची प्रोसेसिंग वेगळी आहे, प्रत्येक अन्नावर बुरशी कधी चढायची याची कालमर्यादा पण वेगळी आहे आणि तो त्रास होतो. फ्रीज फक्त भाज्या न शिजवलेल्या किंवा दूध ठेवणं एवढंच वापरायचं असेल तर. आणि मोठा जेवढा फ्रीज तेवढे आजार जास्त. किती लोकांच्या घरामध्ये मोठा फ्रीज आहे? डबल डोअर. लक्षात? भरपूर लोकांच्या काय मला सांगायचा उद्देश लक्षात घ्या, जेवढ्या आपण चुकीच्या गोष्टी का, कारण तो स्टेटस सिम्बॉल झालाय. नवीन फ्रीज आल्यावर आमचा फ्रीज बघायला चला, दुसऱ्या शब्दात सांगतो आमचं वाटोळ करणं आणलंय तर बघायला चला, या शब्दात त्याच्याकडे बघा. अक्षरशः सांगतो फ्रीज हा आपला नंबर 1चा दुश्मन आहे. गार पाणी आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन करायचं काम करतं. उन्हाळ्यात आपण सगळेजण ऑलमोस्ट 70-80% फ्रीजचं पाणी पितात. हृदयरोग वाढायचं नंबर 1चं कारण ते आहे. क्लिअर होतंय? आहार क्लिअर झाला? क्लिअर झाला का? पुढे जाऊया. आता दुसरं महत्वाचं विहार. किती लोक आपल्यापैकी सकाळी उठून अनाशापोटी व्यायाम करतात? त्याने हात वर करा. बाकीच्याने काय माणूस ठेवलाय? जेवता रोज व्यायाम? महिला कधीपासून? एक लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मला तुमच्या कार्यकारिणी बोलवलं म्हणून तिथे लेक्चर द्यायला आलेलो नाही. काही मानधन पण देतील त्यासाठी सुद्धा आलेलो नाही. गेली 15 वर्ष फक्त आहार, विहार, विचार, आचार आणि आयुर्वेद हे पाळून माझा भारत समृद्ध कसं होईल यासाठी हे सेशन, हे कदाचित 5000+ सेशन. त्यामुळे सरदार सर चांगले बोलले याच्यासाठी तुम्ही इथे बसूच नका. काहीतरी बदल करण्यासाठी आपण आणखी तासभर पाऊण तास बसूया. आणि एकटेच नाही, मी गॅरंटी देतो पुढल्या 3 महिन्यात तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुदृढ आणि आनंदी असाल, यात काहीच शंका नाही. फक्त ते जे आहे ते उद्यापासून सुरुवात करा. कदाचित काही जण पाळायला 20% पाळतील, काही जण 40% पाळतील, काही जण 100% सुद्धा पाळतील. 100% पाळतील त्यांना 100% 3 महिन्यात रिझल्ट मिळतील. क्लिअर? मग आता सांगा, व्यायाम सगळेजण कधीपासून? 4-5 आवाज आले. जोपर्यंत सगळे आवाज येत नाहीत तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. आणखी एक गोष्टी मी सांगेन तुम्हाला. बघा, किती लोकांनी हार्ट अटॅक बघितलाय? हार्ट अटॅक आपल्या घरात शेजारी बघितलाय असे किती लोक आहेत? बघितलाय, बरोबर आहे. हार्ट अटॅक येतो त्यांना आपण कुठे घेऊन जातो? हॉस्पिटलला नेतो. हॉस्पिटलला नेल्यानंतर पहिले डॉक्टर तपासतात आणि लगेच एक चिठ्ठी लिहून देतात आणि सांगतात हे इंजेक्शन घेऊन ये. हे इंजेक्शन कसलं असतं लक्षात घ्या. हार्ट अटॅक म्हणजे काय? माझ्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी अडकली आणि म्हणून पुढचा रक्त सप्लाय थांबला, याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, बरोबर आहे. आता जे इंजेक्शन आणायला सांगितलं त्याची किंमत 5 ते 50 हजार रुपये असते. 10-15 मिनिटात आणायला लागतं. ते काम काय करतं तर त्याचं नाव असतं थ्रोम्बोलिटिक एन्झाईम्स, म्हणजे थ्रोम्बस म्हणजे रक्ताची गुठळी, ते फोडणारं रसायन. ते इंजेक्शन दिलं की पुढल्या 3 तासामध्ये रक्ताची गुठळी फुटते, रक्तप्रवाह नॉर्मल होतो आणि आपला माणूस त्यातून बाहेर येतो. असंच होतं, बरोबर आहे. हे कोणाच्या शरीरामध्ये? जो व्यायाम करत नाही. जो रोज व्यायाम करतो त्याला जर हार्ट अटॅक आला तर कसं घडतं ते नीट समजून घ्या. जो रोज व्यायाम करतो त्याला हार्ट अटॅक आला, रक्ताची गुठळी अडकली, सिग्नल मेंदूला जातो, मेंदूच्या लक्षात येतं की हृदयामध्ये रक्ताची गुठळी अडकली आहे. आत्ता जी रसायनं आपण इंजेक्शन मधून दिली ती रसायनं आपल्या शरीरामध्ये रेडी टू फाईट असतात. कोणाच्या शरीरामध्ये? जो रोज व्यायाम करतो त्या रसायनांना मेंदू सिग्नल देतो की हृदयामध्ये जा, रक्ताची गुठळी अडकली ती फोडा. पुढल्या अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटांमध्ये ऑटोमॅटिक रक्ताची गुठळी फुटलेली असते. माझ्या वडिलांना 5 हार्ट अटॅक येऊन गेले. 62 वर्षी पहिला आला आणि 78 वर्षी 6वा आला. मध्ये 5 हार्ट अटॅक आले, त्यांना एकही हार्ट अटॅक कळला नाही. थोडासा घाम आला,
थोडा वेळ अर्धा तास बसले, अर्ध्या तास स्वतः घरी आले. 2 महिन्यांनी जेव्हा ECG काढला तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की यांना 2 महिन्यापूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. ते बोलले मला कळलंच नाही. का? पहिलवान होते. वामनराव पै माहिती आहेत तुम्हाला? वामनराव पैंचे शिष्य होते, त्यामुळे सात्विक विचार होते आणि त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये हार्ट अटॅकला फाईट करायची ताकद होती. कशामुळे? फक्त रोज व्यायाम. हे मी एका अवयवांचं सांगितलं. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला 2 हार्ट अटॅक पैकी कुठला हार्ट अटॅक चालेल? सांगा. हा? कोई भी नाही ऑप्शन नाहीये भाई साहेब. ज्याच्या अंगात रक्त आहे आणि ज्याला हृदय आहे त्याला हार्ट अटॅक कधी येऊ शकतो. मग तुम्हाला कुठला ऑप्शन चालेल? पहिला की दुसरा? दुसरा. त्यासाठी रोज काय करावं लागेल? नाही. कधीपासून सुरुवात? उद्यापासून. इकडचा आवाज नाही आला. स्पेशली गृहिणीने सांगतो, लक्षात घ्या. तुम्ही यांची काळजी कधी घेऊ शकता? जेव्हा तुम्ही ठणठणीत असाल. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा ज्या घरातली स्त्री आजारी ते सगळं घर आजारी असतं. तेव्हा तुम्ही कोणची काळजी घ्यायची असतं? त्यांची. कोणाची? यांची. आणि तुम्हाला जर यांची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही कोणची काळजी घ्याल? पहिली तुमची. आलं लक्षात? जी स्त्री सुदृढ आनंदी तिचं घर सुदृढ आणि आनंदी असतं. जी स्त्री आजारी तिचं घर पूर्णपणे आजारी असतं. तुम्हाला काय पाहिजे? सुदृढ. व्यायामाला कधीपासून सुरुवात? उद्यापासून. कमीत कमी अर्धा तास चाला. चालाल तर चालाल. आपला पूर्वज कोण आहे? माकड. कधी तुम्ही असं माकड बघितलं का? ते माकड म्हातार झालं असं कधी माकड बघितलं का? की त्या माकडाला तर उडी मारता येत नाही असं माकड बघितलं का? कधीच नाही. फक्त तो काय करतो? रोज 5-7 किलोमीटर चालतो, धावतो, पळतो, उड्या मारतो. सेम आपण आजपासून उद्यापासून जर 3 किलोमीटर कमीत कमी रोज चाललो, मला 100 पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. हे जे मशीन आहे ना, ही मेंटेनन्स फ्री मशीन आहे. कमीत कमी 120 वर्ष ह्याला 0 मेंटेनन्स आहे. गेले 25 वर्ष मी काही मला झालेलं नाही. मला सोडा, आपण 2 पिढ्या बघितले, 100 पर्यंत त्यांनी डॉक्टरांची पायरी चढावी लागली नाही. आलं लक्षात? काय करायचे? सकाळी उठलं की शेतावर फेरी मारा, इकडेच फेरी मारा. ह्या गोष्टी नॅचरली होत्या. आता आपण घराबाहेर पहिलं काय करतो? किक मारतो. का सुरू? म्हणजे गाडीशिवाय फिरत नाही आणि त्यामुळे ही सिस्टीम वीक झाली आणि म्हणून प्रॉब्लेम वाढले. क्लिअर? व्यायाम कधीपासून? रोज. सगळ्यांचा आवाज नाही आला. उद्यापासून. कधीपर्यंत? बरे. ओके. आहार झाला, विहार झाला. तिसरं महत्वाचं विचार. त्याच्या आधी एक आयुर्वेद काय ते तुम्हाला सांगतो. किती लोकांना इथे पंचकर्म माहिती आहे? अनुभव घेतलाय. लक्षात ठेवा, पंचकर्म काय करतात आयुर्वेदाशी त्याचं सायन्स सांगतो. आता आपण जवळजवळ 3 लिटर 2 ते 3 लिटर पाणी पितो. त्या 3 लिटर पैकी जवळजवळ 1 लिटर पाणी घामावाटे बाहेर जाणं अपेक्षित आहे रोज. किती लोकांनी रोज 1 लिटर घाम येतो? हात वर करा. रोज 1 लिटर घाम कोण आहे का? नाही. बरोबर. आता घामाला सुगंध येतो की दुर्गंध येतो? दुर्गंध. म्हणजे ते टॉक्झिन आहे. आपल्या शरीरातून 3 गोष्टी बाहेर पडतात: मल, मूत्र आणि स्वेद. बरोबर आहे? स्वेद म्हणजे घाम. आता तो 1 लिटरचा घाम रोज बाहेर जायला पाहिजे. तो गेला नाही, तो शरीरातच राहिला तर आजार वाढतील का कमी होतील? वाढतील. मग ते काम बाहेर काढायचं काम पंचकर्म करतात. एक पंचकर्मामध्ये उपकर्म आहे स्वेदन, म्हणजे तुमच्या स्टीमच्या पेटीमध्ये ठेवलं जातं 20 मिनिटं आणि आपल्या शरीरातून 300 ते 500 ml चा घाम एकावेळी बाहेर पडतो. अशी जर 10 पंचकर्म घेतली तर किती लिटरचा घाम बाहेर पडेल? एकावेळी 500. 10 केली तर किती? 5 लिटर. 5 लिटर जेव्हा टॉक्झिन विषद्रव्य शरीरातून बाहेर पडतील तेव्हा शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आजार गायब होतात. क्लिअर होतं? याच पद्धतीने सर्व सिस्टीमसाठी आपण आयुर्वेदिक पंचकर्म केली जातात. हे मी का सांगतो? काही जण जर क्रोनिक आजार म्हणजे आजार घट्ट बसले तर त्याच्यासाठी पंचकर्म गरजेचं आहे. जे आजारी आता सुरुवात झाले त्यांना व्यायाम आणि आहार हा 100% बरा. क्लिअर होतंय? पंचकर्म कळली? क्लिअर. आता मग जाऊया तिसरं महत्वाचं विचार. आता मला सांगा, किती लोक आपल्यामध्ये आहेत ज्यांना बिलकुल टेन्शन येत नाही? अशी किती लोक आहेत? कोणत नाही? एक काय येतं की नाही?
येतच नाही. ओके, आणखी कोण इकडे? त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अहो, चोपड्यामध्ये एक माणूस भेटलाय विदाऊट टेन्शन, मला साधी गोष्ट नाही. चला काका, तुमच्यासाठी प्रश्न सगळ्यांसाठी आहे. उत्तर तुम्ही दिले तरी बाकीचे दिले तरी चालेल. समजा तुमचा नातू रोज कॉलेजला जातोय, संध्याकाळी 7:30ला घरी येतो, मोटरसायकल घेऊन जातो. आज रात्रीचे 10:30 वाजले, अजून तो घरी आलेला नाहीये. बाहेर प्रचंड पाऊस पडतोय, रस्त्यावर 5 फूट पाणी वाढलंय, सगळे रस्ते बंद झालेत, 4 व्हीलर पाण्याखाली गेल्यात. टीव्हीवर बातम्या दाखवत आहेत की पूर्ण चोपडा शहर पाण्याखाली गेलंय. अजून तुमच्या नातवाचा काही फोन लागत नाही, कारण सगळं नेटवर्कच बंद झालंय. आता रात्रीचे 11:30 वाजले, अजून त्याचा काहीच पत्ता नाही, तरी तुम्हाला काहीच टेन्शन येत नाही. असं होईल का? नाही होत. एक विचार तरी येऊन जाईल. पाण्यात तर गेला नसेल ना, हो की नाही? तो एक विचार काय करतो, माझ्या शरीरात किती रसायन तयार करतो, याचं उदाहरण तुम्हाला देतो. आणि जे रसायन तयार करतात त्यालाच हार्मोन असा शब्द आहे, एन्झाईम्स असा शब्द आहे, आणि त्यातून शरीरात बिघाड होतं किंवा शरीर घडतं. आता तुम्हाला विचार मनात येत असेल, ते विचाराने शरीरात केमिकल कशी काय बनत असतील, हो की नाही? आत्ता लगेच तुम्हाला अनुभव देतो. आत्ता मी तुमच्यासाठी एक छान खायला गोष्ट आणलेली आहे. चिंचा खाल्लेल्यात लहानपणी सगळ्यांनी? तुम्हाला खायला मी चिंचा आणलेल्या आहेत. किती खाल? 1 की 2? किती खाल? 1 2? किती खाल? 1 की 2? 1. काय झालं तोंडामध्ये? पाणी आलं. पण मी दाखवली का? चिंच खायला दिली का? खायला देणार आहे का? मग पाणी का सुटलं? फक्त एक विचार, इथे शब्द चिंच कानाने ऐकलं, इथे न्यूरो ट्रान्समीटर आहेत, इथे मेंदूपर्यंत पोहोचलं, मेंदूला लक्षात आलं चिंच म्हणजे शरीरातलं आम्ल वाढेल. आम्ल वाढून चालणार नाही, कारण माझं शरीर अल्कलाईन राहिलं पाहिजे. मग लगेच इथे छोटीशी पिट्युटरी ग्रंथी आहे, तिला सिग्नल दिला की सलायवरी ग्रंथी, जे लाळ तयार करतात त्या ग्रंथीनं ऑर्डर गेली, लगेच फॅक्टरी सुरू झाली, सलायवा बनणं सुरू झालं. सलायवा बनला, तो जिभेवर आला, आता येऊ दे चिंच. असंच घडलं. किती तास लागले या सगळ्या गोष्टीला? किती सेकंद नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंद. एका सेकंद मध्ये एक विचार माझ्या शरीरामध्ये जर एवढं केमिकल तयार करत असेल, तर दिवसभरामध्ये माझ्या मनात 50,000 ते 70,000 विचार येतात. ते 50 ते 70,000 विचार जर सकारात्मक असतील, चांगली असतील, दुसऱ्यांच्या भलाईची असतील, तर माझ्या शरीरामध्ये सकारात्मक हार्मोन म्हणतात, ज्याच्यामुळे मी आनंदी आणि सुदृढ राहतो. पण तेच विचार जर नकारात्मक असले, दुःख, नैराश्य, नाराजी, जलसी, अपराध, दुसरेचं वाईट, तर माझ्या शरीरामध्ये नकारात्मक हार्मोन बनतात, ज्यांचं नाव आहे कॉर्टिझॉल आणि इपिनेफ्रिन, ज्याच्यामुळे मला बीपी, डायबिटीज, हृदयरोग, थायरॉइड, अंगदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी असे सगळे आजार येतात. मग आता मला खरं सांगा, सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या मनात सकारात्मकच विचार जास्त येतात की नकारात्मक विचार सुद्धा जास्त येतात? सांगा, जास्त कुठले येतात? नकारात्मक. मग आजार वाढतील का कमी होतील? मग तुमच्या आजारांचा शिल्पकार कोण आहे? तुम्ही स्वतःच. आणि तुमच्या सुदृढतेचा शिल्पकार कोण आहे? मग तुम्हाला कुठलं बनायचंय, आजाराचं काय सुदृढतेचा? मग त्यासाठी काय बदलायला लागेल? विचार. कोणाचे? 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 आत्तापर्यंत कोणाचे बदलतोय? आत्तापर्यंत माझं लक्ष फक्त दुसऱ्याकडे आहे. पतीला विचारलं तर सांगतो सगळं ठीक आहे, प्रॉब्लेम पत्नीत आहे. इकडे विचारलं तर सांगतो सगळं व्यवस्थित चालू आहे, साहेब ऐकतायत कुठे? सासूला विचारलं तर सांगतो पोराचं लग्न नव्हतं तोपर्यंत सगळं ठीक होतं. लक्षात आलं? कायम आपलं बोट दुसऱ्याकडे आहे, हो की नाही? मग स्वतःकडे जर लक्षच नसलं तर या मशीन मध्ये बदल होईल का? नाही होणार. आणि म्हणून आजार वाढतात. याच्यामध्ये आपल्यामध्ये किती लोक परफेक्ट आहेत हे सांगा बघू. मिस्टर परफेक्ट, काहीच चूक नाही झाली, असे किती लोक आहेत? कोणी नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांना कबूल आहे की आपल्या आत्तापर्यंत 1 वेळा, 10 वेळा, 5 वेळा चुका झाल्या, हो की नाही? आत्तापर्यंत किती लोकांनी त्या चुकीबद्दल, समजा यांच्यावर माझी चूक झाली तर त्यांची माफी मागितली, असे किती लोक आहेत? कोणच नाही. लक्षात ठेवा, जेव्हा यांच्यावर माझी चूक झाली आहे
मला माहिती आहे मी चुकलोय, पण जोपर्यंत मी चूक कबूल करत नाही तोपर्यंत माझ्या शरीरात नकारात्मक हार्मोन तयार होतात. आणि जेव्हा मला वाटलं मी चुकलोय, मी ज्यावेळी यांची लगेच माफी मागतो तेव्हा माझ्या शरीरामध्ये सकारात्मक हार्मोन तयार होतात. तेव्हा आजपासून नवीन फॉर्म्युला तुम्हाला देतो, फॉरगिव्ह आणि फॉरगेट. जर मी चुकलो तर माफी मागा, दुसरं चुकला तर त्याला काय करा, माफ करा. याच्यासाठी हे मोठं लागतं, माफी मागायला पण आणि माफ करायला. कदाचित आपल्याला माफ करायला आवडतं पण माफी मागायला नाही जमता का? इगो. आपला आलं लक्षात? आता मला सांगा, 24 तास आपल्याकडे आहेत, पैकी 8 तास आपण झोपतो, 16 तासापैकी आपण किती तास हसतो? चोपडेकरांना प्रश्न विचारलाय हो, किती तास हसतो? हा? तुमचे चेहरेच बघून मला कळते की तुमचा आणि हसण्याचा काही संबंध नाही. असलाही मुलगा आहे मला. संशोधन असं सांगतात की फक्त हसण्यामुळे कुठलाही आजार येत नाही आणि आलेला आजार राहत. फक्त हसण्यामुळे एन्डॉर्फिन आणि डोपामाइन हार्मोन म्हणतात, ते तुमच्या सगळ्या आजारावर काम करतात आणि जे तुमचे पेन किलर म्हणून काम करतात. आलं लक्षात? फक्त हसण्यामुळे. आणि याच संशोधनाच्या आधारावर हास्य क्लब तयार झाले. हास्य क्लब इकडे आहेत की नाही? आहेत. मग हास्य क्लब वाढणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट वृद्धाश्रमासारखी वाईट. चांगली गोष्ट आहे. मग हॉस्पिटल वाढणं चांगली गोष्ट का वाईट गोष्ट आहे? वाईट. मग हास्य क्लब वाढणं चांगली गोष्ट कशी काय? ती सुद्धा ट्रीटमेंट झाली. मी माझ्या घरच्यांबरोबर पती पत्नी काका मामा भाऊ यांच्याशी माझं जुळत नाही, काहीतरी त्यांच्या माझ्यामध्ये येतो आणि म्हणून मी माझ्या घरांच्या बरोबर हसत नाही आणि म्हणून गार्डनच्या कोपऱ्यात जाऊन हे 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 करेन. बरोबर. आणि घरी आल्यावर शांत यांनी आजार जातील. खरोखर जे हास्य क्लब होत आहेत त्यांना मी नतमस्तक आहे. कमीत कमी ते 15 मिनिटं तरी हसवत आहे. का? कारण ब्रेनला, मेंदूला तुम्ही कृत्रिम हसताय काय नैसर्गिक हसताय हे कळत नाही, तो चांगले हार्मोन तयार करून मोकळा होतो. ओके. पण जर मी नैसर्गिकपणे हसलो, माझ्या घरच्यांवर असलो, तर मी ह्यांच्यावर असलो तर ह्यांचं पण आरोग्य सुधारेल आणि माझं पण आरोग्य सुधारेल. मग आता मला सांगा, त्याचं रूट कॉज आपण बघूया, मूळ कारण बघूया. आपण आपल्या घरच्यांबरोबर का बरं हसत नाही? आपण आपल्या ऑफिसमध्ये सबऑर्डिनेट बरोबर, इतर एम्प्लॉई बरोबर, बॉस बरोबर का बरं मोकळेपणाने हसत नाही? त्यांच्यानी माझ्यामध्ये एकमेकाचा काय येतो? काय येतो? इगो. बोला बोला साहेब, जरा मोठ्याने बोला. इगो येतो. अहंकार येतो. अहंकार. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मी टाळ्या का वाजवून सांगितलं कारण हा शब्द तुमच्या लक्षात राहावा. अख्ख्या जगामध्ये जे मेडिकल क्षेत्र त्या एका शब्दावर उभं आहे. जागतिक आरोग्य संस्थेने संशोधनाने सिद्ध केलं की आजार काय येतात, त्यांना संशोधनाने कळलं की 90% पेक्षा जास्त आजार हे मानसिक विकार आहे. मग आणखी त्याच्यावर संशोधन झाली. हार्वर्ड युनिव्हर्सिटी, अमेरिकेची मोठी युनिव्हर्सिटी, तिने हजारो संशोधनं केली का मानसिक विकार काय येतात. संशोधनाने सिद्ध झालं की माझा स्वतःचा अहंकार हे मानसिक विकाराचं मूळ कारण आहे. मग असा अहंकार जो बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड सगळे आजार आणतो, असा अहंकार जो माझी घरातली बाहेरची नातीगोती खराब करतो, असा अहंकार ठेवायचा की सोडायचा? सोडायचं. आवाज नाही आला. कधीपासून? कोणाचा अहंकार सोडायचा? स्वतःचा. हे लक्षात ठेवा. नाही तर घरी जाऊन पती किंवा पत्नीला सांगाल तुला डायबिटीस का झालाय माहिती आहे का? लक्षात येत आहे. आनंदी जगणं फार सोपं आहे. आनंदी जगण्यासाठी काहीच करावं लागत नाही. का? कारण माझा तो स्वभाव आहे. आता लहान मुलांना आनंदी राहायला शिकवायला लागतं का? नाही. तो स्वभाव आहे त्यांचा. जेव्हा त्यांना अक्कल यायला लागते, 5वी मध्ये जेव्हा पहिला नंबर येतो, 6वी मध्ये पहिला नंबर येतो, 7वी मध्ये पहिला नंबर येतो आणि जेव्हा 8वी मध्ये 3रा नंबर येतो, तेव्हा त्या 2 नंबर आलेल्या मुलांशी तो कसा वागतो? आपुलकीने वागतो का? इथून
तो अहंकार तयार होतो. कारण 3 वर्ष पहिला नंबर आला तेव्हा अहंकार तयार झाला आणि 4थ्या वर्षी जेव्हा नंबर नाही आला तेव्हा त्यांची पोटदुखी वाढली. हो की नाही? मग आजपासून हसणं किती वेळा? तुम्हाला हसता तरी येतं का मला बघू जरा? तो पण प्रॉब्लेम असायचा. आत्ता जेवढं हसलात ना हे जर कायम हसलात तर चोपडा हे डिसीज फ्री चोपडा होऊ शकतं. आणि याच्यावर तुम्ही उद्या जरूर मोबाईलवर बाकी बघता त्याच्यापेक्षा हे बघा की फक्त हसण्यामुळे मी निरोगी होऊ शकतो का, मी सुदृढ होऊ शकतो का, मी आनंदी होऊ शकतो का, माझा आजार जाऊ शकतो का फक्त हसण्यामुळे. हे सायन्स जरा उद्या वाचा. ओके, जर कायम हसत राहाल, मी यांच्यावर हसलो, समजा हे हसले ना 2 वेळा नाही हसले, परत 3री वेळी हसलो, 4थी वेळी हसलो, 5वी वेळी काय करतील ते? हसतील. अहो कंटाळून हसतील, चिडले तरी पण मी हसलो, काय करतील? अशा पद्धतीने हसा. एवढं हसणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आलं लक्षात? कधीपासून सुरुवात? कधीपर्यंत? ओके. आता अहंकार पहिला पैलू. आता मी 7 पैलू देणार, त्यात पहिला पैलू आहे काय सोडायचा? कोणाचा? पैलू नंबर 2, अहंकार येतो त्याच्यामुळे आपण मगाशी मी सांगितलं फॉरगिव्ह आणि फॉरगेट म्हणजे माफ करणं आणि माफी मागणं. हे सहज आहे का जड आहे? सहज. मगाशी विचारलं तर अजून एकाची माफी तुम्ही मागितली नव्हती, पण माफी मागाल. काय होतं सांगतो तो. आत्ता माझं यांच्याशी भांडण झालंय, त्यात मला थोडंसं कळलं की चूक माझीच होती, पण माफी नाही मागितली. आता जेव्हा कधी हे माझ्या समोर येतील तेव्हा माझा बीपी नॉर्मल राहील का वाढेल? आणि असा माणूस घरातलाच असला तर काय होईल? बीपीची गोळी बंद होईल का? नाही. सेम आपण घरच्यांबरोबर चुका करतो आणि त्या चुका माफी न मागता ते तसेच दबून ठेवतो. आणि मग जेव्हा जेव्हा तो माणूस समोर येतो तेव्हा माझा नॅचरली बीपी वाढतो. जेव्हा जेव्हा ज्यांच्याबद्दल आपला बीपी वाढतोय त्याला एक शब्द माफ करणं. काय होईल? जखमा वाढतील का जखमा बऱ्या होतील? तुम्हाला काय करायचंय? वाढवायच्यात की बऱ्या करायच्या? आता तुमच्या डोळ्यासमोर काही व्यक्ती अशा असतील का ज्यांचं तुमचं अबोला आहे, त्यांचं तुमचं जमत नाही, बरोबर आहे. उद्या त्याला फोन करून एकच शब्द बोलायचा. काय बोलायचंय? मला माफ कर. काय होईल? राहतं जुळे. काही मैत्री, समजा यांच्या मित्राच्या मित्र आहे, त्यांच्या मुलाच्या लग्नावर मी गेलो नव्हतो, तेव्हापासून ते माझ्याशी बोलत नाही. वाद आहे का? नाही. पण मी उद्या त्यांना फोन केला आणि बोललो मला आलो नव्हतो, मला माफ कर. 8 वर्षापूर्वीची मैत्री परत मिळेल की नाही मिळेल? सेम अशी नातीगुती आपली परत बिघडलेली घडायला लागतील. फक्त त्यात तुमचा मोठेपणा पाहिजे. पण आता आपण मन कमीपणा ठेवलोय आणि माफी मागायची डेअरिंग करत नाही. हृदय मोठं करा आणि ती माफी मागा किंवा एखाद्याला माफ करा आणि नाती कशी होतील ती बघा. बीपीची गोळी घ्यावीच लागणार नाही, बीपी नॉर्मल होईल. कारण का? जेव्हा जेव्हा मी असं वागतो आणि त्या गोष्टी जेव्हा जेव्हा डोळ्यासमोर येतात तो माझा कळत नकळत बीपी शूट होत असतो. पण दिवसभर तुम्ही जर मन मोकळे राहिलात तर बीपी कदाचित एखाद्या धावपळीमुळे वाढेल पण लगेच नॉर्मल होईल. गोळी घ्यायची गरज लागणार. कधीपासून सुरुवात? उद्या किती फोन कराल? सगळ्यांना आपापले व्यक्ती आठवले असतील. कोणचा भाऊ असेल, कोणचा मित्र असेल, कोणचा नातेवाईक असेल, कोणच्या वहिनी असतील, कोणची जाऊबाई असेल. हे नक्की घडलेलं आहे प्रत्येकाच्या बाबतीत, हो की नाही? उद्या ते फोन करा आणि मोकळे व्हा. म्हणजे त्याने तुम्हाला माफ करू नको करू दे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुमच्याकडून तुम्ही मोकळे व्हा. एवढं काम केल्यावर ती व्यक्ती समोर आली तरी तुम्हाला त्रास होत नाही. पक्का? कधीपासून? उद्या किती कॉल कराल? जे तुमचे आहेत ते कॉल. ओके. पैलू नंबर 2, प्रश्न विचारतो, उत्तर मात्र खरं द्यायचं. इथे तुमच्यापैकी किती लोक समृद्ध श्रीमंत आहेत त्यांनी हात वर करा. वेळ संपली, कोणच नाही. श्रीमंताच्या विरुद्ध काय शब्द आहे? गरीब. मग तुम्ही सगळे गरीब आहात, हो ना?
शंकर म्हणतो तथास्तु. चालणार आहे का? नाही. चालणार आहे का? आता तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःला का बरं गरीब समजता? त्याचं पण एक सायन्स आहे. समजा मी दर महिन्याला 5 लाख रुपये कमवतो, बरोबर आहे. पण हे साहेब व्यवसाय शेती यातून त्यांना दर महिन्याला 10 लाख रुपये उत्पन्न येतं. मग धनवान कोण आहे? हे साहेब आहे. माझा होंडा सिटी माझ्याकडे गाडी आहे, पण त्या मॅडमची मर्सिडीज आहे. मग धनवान कोण आहे? त्या मॅडम आहे. माझा थिरूम किचन फ्लॅट पुण्यामध्ये मोठा आहे, पण त्या साहेबांचा तिथे बंगला आहे. मग धनवान कोण आहे? कायम मी कॉम्पिटिशन आणि कंपॅरिझन करत असतो, स्पर्धा करत असतो, आणि म्हणून मी स्वतःला कायम गरीब समजत असतो. आलं लक्षात? या सृष्टीने आपल्या प्रत्येकाला एवढं भरभरून दिलंय ना, प्रत्येक जण इतका समृद्ध आहे, श्रीमंत आहे, भरभरून दिलंय. एखाद्या आग्र्याला सांगितलं तुला पाहिजे ते वरदान आहे, पाहिजे तेवढं माग. तो काय मागेल? डोळे नाही, एकतरी डोळा द्या. मला न मागता 2 डोळे मिळाले, जे काहींना जन्मता नाही आहे. मला दोन्ही हात दिलेत, जे काहींना जन्मता नाही आहेत. मला दोन्ही पाय दिलेत, जे काहींना जन्मता नाहीत, आयुष्यभर जमिनीवर घसरत चालताय. मला दोन्ही किडनी आहेत, काहींना जन्मता एकच किडनी आहे. मला हृदय ठणठणीत दिलंय, काहींच्या जन्मता हृदयाला होल आहे. एवढं सगळं देऊन सुद्धा मी जर स्वतःला समृद्ध आणि श्रीमंत समजत नाही, तर ती विचारांची शोकांतिक आहे. येस ऑर नो? कधीपासून बदलायचे? बरोबर. आता तुमच्या अकाउंटला जर 1 कोटी रुपये टाकले, किती? आज वर आहे गुरुवार, सोमवारी पर्यंत 1 कोटी रुपये टाकले, तर टेम्पररी श्रीमंत व्हाल की नाही? व्हाल की नाही? दोन्ही डोळ्याने दिसते तुम्हाला. 1 डोळा मला डोनेट करा, मी तुम्हाला सोमवारी तुमच्या संध्याकाळपर्यंत 1 कोटी रुपये अकाउंटला टाकतो. किती लोक तयार आहेत? जे मिळाले ना त्याची आपल्याला व्हॅल्यू नाहीये, दृष्टी नाहीये. मला सृष्टीने काय दिलंय हे बघण्याची ताकद नाहीये, आणि म्हणून यांच्या घरचं बघितल्यावर मी नाराज होतो, यांच्याशी स्पर्धा करतो, आणि म्हणून मी नाराज होतो. इनकी साडी मेरे साडी से सफेद कैसी, हाच प्रॉब्लेम आहे. लक्षात येतं? एक महिलांचं उदाहरण सांगतो. एकदा महिलाचा 50वा वाढदिवस होता. आता 50वा वाढदिवस म्हणजे पती महाराज काहीतरी चांगलं करणार. पती महाराजांनी पण 5 तोळ्याचा दागिना आणला. किती तोळ्याचा? किती आज किंमत आहे त्याची? जवळजवळ 8 लाख रुपये. 8 लाख. बरोबर आहे. आता तिने जेव्हा वाढदिवसाला अचानक असा घातला, किती आनंद झाला असेल? अनुभव घेऊ शकता? तिला एवढा आनंद झाला की कधी एकदा दाखवते कोणला, ती पहिलं कोणला दाखवायला जाणार? शेजारणीला. सेम ती पहिलं शेजारणीला दाखवायला गेली, त्यांची बेल दाबली, शेजारणीला ते दाखवलं. अहो बघा, माझ्या पतीने 5 तोळ्याचा दागिना आणला. ती पण बोलली, खरोखरच तुझ्या पतीचं तुझ्यावर फार प्रेम आहे. तिला पण बरं वाटलं, आणि ती निघणार दुसऱ्या शेजारणीला दाखवायला. तेवढं ती बोली, थोडं थांब. आतमध्ये गेली आणि तिचा 10 तोळ्याचा दागिना दाखवला. आता काय झालं? हिच्या मनात आलं की माझ्या नवऱ्यापेक्षा हिच्या नवऱ्याचं हिच्यावर जास्त प्रेम आहे. नवऱ्याने किती रुपये खर्च केला? 8 लाख रुपये. आणि आनंद किती मिनिटं टिकला? 8 मिनिटं. कारण काय? फक्त स्पर्धा. आपलं अख्खं आयुष्य आपण जे नाराज असतो, दुःख असतो, त्याचं कारण फक्त प्रत्येक क्षणी आपण दुसऱ्याची स्पर्धा करतो. हे एकमात्र कारण. आजपासून स्पर्धा कोणाशी करा? स्वतःशी. या जगात सर्वात समृद्ध आणि श्रीमंत धनवान माणूस कोण आहे? त्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला? या जगात सर्वात धनवान कोण आहे त्याचं नाव माहिती आहे का? बिल गेट्स. हा? बिल गेट्स. या जगामध्ये सर्वात धनवान डॉक्टर मिलिंद सरदार आहे. रोज सकाळी मी स्वतःला सांगतो की तुझ्यासारखा समृद्ध माणूस नाही आहे. मला या सृष्टीने भरभरून चांगला देह दिला, चांगले आईवडील दिले, चांगले भाऊ दिले, चांगली पत्नी दिली, चांगली मुलं दिली, चांगलं गाड्या दिल्या, घरं दिली, बंगले दिले, मैत्रिणी दिल्या, मित्र दिले. अजून मला काय पाहिजे? हे रोज सकाळी मी स्वतःला सांगतो, आणि दिवस एवढा फ्रेश जातो की त्यांच्याकडे काही असो मला काही कमीच वाटत नाहीये, कारण ऑलरेडी मला भरभरून दिलंय.
क्लिअर होतं. आणि ह्यांना दिलं असलं तर हे माझे चांगले मित्र आहेत, म्हणजे ह्यांची गाडी आहे ती कोणची गाडी आहे? आज मी कोणाच्या घरी राहिलो? कोणाच्या घरी राहिलो? माझ्या घरी राहिलो. माझ्या घरासारखी ते विलास पाटलांनी माझी सोय केली. माझं चोपडामध्ये किती घर आहे? चोपडामध्ये माझी किती घर आहे? अहो राहायला प्रॉब्लेम आला तुम्ही राहायला द्याल ना. सांगायचा उद्देश हे विश्वशी माझे घर, ही मानसिकता जेव्हा ठेवतो तेव्हा मला काहीच कमी राहत. आलं लक्षात? पण माझं विश्व किती? मी, माझी बायको आणि माझं शेजाऱ्याचं मूल. ते कोणाचं मूल? शेजाऱ्याचंच मूल. चुकून आज छान घरी मिष्टानं बनवलंय. 4च वाट्या बासुंदी बनवली. तुम्ही घरात 4 जण आहात आणि अर्धी पिऊन झाल्यावर कदाचित दरवाजा वाजला. काय करता तुम्ही पहिलं? एक तर घटाळणं पिता किंवा ते आतमध्ये ठेवता आणि मग दारू करता. पण आता मला सांगा, असं जर तुम्ही केलं तर तुमचा मुलगा एखाद दिवशी एकटा घरी राहिला तर त्याला शेजारी जेवायला घालतील का? पण तसंच 4 वाटी ठेवून दारू घडलं आणि ये रे आणखी 1 वाटी, प्रत्येकाने थोडं थोडं दिलं तर तुमचं मुलाला कधी तशी पाळी येईल का? नाही. आलं लक्षात? स्पर्धा सोडा, मन मोकळं ठरा. ओपन युअर हार्ट अँड क्लीन युअर माइंड. या 2 गोष्टी केल्यात तर विश्वशी माझे घर आनंदी आनंदी कधी व्हाल हे तुम्हाला कळणार. कुठलाही आजार बाहेरून येत नाही. सर्वच्या सर्व आजार आपण आपले घरवाले आपल्या घरात बनवतो. लक्षात येते तुमच्या? आणि सर्वच्या सर्व आजार आपण घरातले आपण 100% बाहेर घालवू शकतो. किती महिन्यात? 3 महिने. कधीपासून ठरवायचं? हे जे पैलू आता सांगतोय ते जर फॉलो केले तर 3 महिन्यात हे चोपडा हे 100% निरोगी चोपडा होऊ शकतो. ओके. पैलू मला वाटतं 2 झाले ना? 2. पैलू नंबर 3. आजपासून स्पर्धा कोणाशी? क्लिअर? पैलू नंबर 3. प्रश्न विचारतो, उत्तर खरं द्या. आतापर्यंत तुम्ही मनापासून किती जणींशी किंवा किती जणांशी मनापासून प्रेम केलं? चेहरे गंभीर करू नका. तुमचे सिक्रेट काही विचारणार नाही. तुमचं सिक्रेट तुमच्याकडे ठेवा. मला फक्त नंबर पाहिजे. तुम्ही किती जणांशी किंवा किती जणींशी मनापासून प्रेम केलं? आता ते आई वडील असू शकतात, भाऊ बहीण असू शकतात, मुलगा असू शकतो, बरोबर आहे, एखादी मैत्रीण, एखादा मित्र असू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. मला फक्त नंबर पाहिजे. 1 2 3 4 5 की 8 सांगा. हात वर करा पटापट. किती जणांशी किंवा किती जणांशी मनापासून प्रेम केलं? हात वर करा. 4 5 2 4 5. इकडे इकडे प्रेम केलं की नाही? सगळे चोपडाकर तुम्ही नंबर 1 चे कंजूस आहात. मी जर जगावर प्रेम केलं तर जग माझ्यावर काय करेल? प्रेमच करेल. मी जगाला आनंद दिला तर जग मला काय देईल? आनंद देईल. का? तर ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. मी यांना आनंद दिला तर कधी यांच्याकडून मला आनंद मिळेल. मी त्यांना दुःख दिलं तर कधी त्यांच्याकडून मला दुःख मिळेल. हा निसर्गाचा नियम आहे. हो, आलं लक्षात? तुम्हाला काय पाहिजे? आनंद पाहिजे की दुःख पाहिजे? पण नकळत मी दुसऱ्याला काय देतो? दुःख देतो. मग तुमच्या पत्रात काय पडणार आहे? दुःखच पडणार आहे. आंब्याची बी लावली तर त्याला पेरूचं फळ येणार आहे का? नाही, त्याला आंब्याचीच फळ येणार आहे. आपण फळ कुठलं बी लावतोय ते आपण बघायचं. क्लिअर होत आहे? मग आजपासून किती जणांना आनंद द्याल? कारण मी का सांगतोय लक्षात घ्या. हा निसर्गाचा नियम आहे. हा निसर्गाचा नियम आहे. जे कराल तेच भोगाल. क्लिअर? आजपासून किती जण आनंद द्याल? प्रेम किती लोकांशी कराल? सर्व जगावर करा. पण लक्षात ठेवा, ते प्रेम लक्ष्मण रेषा एकाशीच करा, नाही तर सांगाल सरांनी सांगितलं. आलं लक्षात? पण भरभरून प्रेम करा. जर मी 100 हजारो लोकांशी प्रेम केलं तर मी आजारी पडेन का?
मी भरभरून सगळ्यांची हसत खेळत राहिलो तर मला आजार कुठला येईल का? 100% येणार नाही. ऑलमोस्ट आजार मगासपासून दाव्या सांगतोय मानसिक विकार आहेत आणि स्वच्छंदी राहिलो तर मला मानसिक विकार राहा. पहिली नंबर 3 क्लिअर झाला. आनंद किती लोकांना द्याल? पहिली नंबर 4. इथे किती जेंट्स आहेत ज्यांना 5 लोकांचं जेवण बनवता येतं? त्याने हात वर करा. 5 लोकांचं जेवण बनवता येतं. ओके. बाकीच्यांनी सगळ्यांनी लक्षात घ्या. आतापर्यंत मला लहानपणापासून आईने छान जेवण बनवून घातलं, गरम गरम ताजं स्वादिष्ट जेवण घातलं, नंतर बहिणीने आणि नंतर पत्नीने. हो की नाही? आत्तापर्यंत करत आल्या, आजही करतायत आणि शेवटच्या दिवसापर्यंत करत राहणार आहे. मी उठायच्या आधी त्या 1 तास आधी उठतात आणि आपण झोपल्यावर भांडी घासून कदाचित 1 तासानंतर झोपतो. हो की नाही? आत्तापर्यंत कधी त्यांनी असं सांगितले का आज माझी कंबर दुखते थोडी, मी जेवण बनवणार नाही? सांगितलं का? आज मला थोडासा तापाची कणकण वाटते, मी जेवण बनवणार नाही? सांगितलं का? सांगितलं का? दर महिन्याला त्यांचे 5 दिवस इतके पेनफुल असतात की काही करावं नाही असं त्यांना वाटतं. ते 5ही दिवस त्यांनी कधी सांगितलं का की मी जेवण बनवणार नाही? सांगितलं का? नाही. अशा आईला, बहिणीला, पत्नीला कधीतरी तुम्ही नतमस्तक झालाय का की तुझ्यामुळे हा देह छान बनलाय आणि माझा परिवार छान चाललाय, असं 2 शब्द कधी सांगितलेत का? सांगायला पाहिजे की नको? सांगायला पाहिजे. बरोबर पाहिजे. ती मालकी नाही की नोकरी नाही? मालकी नाही. जर त्यांना असं सांगितलं तर त्यांच्या शरीरात चांगले हार्मोन वाहतील का चुकीचे हार्मोन वाहतील? चांगलं बरोबर. त्यांचे आजार वाढतील का कमी होतील? मग त्यांच्या आजाराचा डॉक्टर कोण आहे? आपण कधीपासून बनणार? लक्षात ठेवा. बऱ्याचशा घरांमध्ये शेती, बंगला, गाडी, पैसा, मुलं, पती, पत्नी सगळं आहे, फक्त एकमेकासाठी 2 प्रेमाचे शब्द नाही आहेत. आलं लक्षात? आणि इथून आजारांची निर्मिती आहे. जेव्हा मानसिक त्रास होतो, 90% पेक्षा जास्त आजार हे मानसिक आहेत आणि खरी मानसिकता आपल्या लोकांकडून बिघडते. हो की नाही? बदल कधीपासून? सगळ्यात पुरुषांना प्रश्न आहे, बदल कधीपासून? काहींचं मन अजून मोठं नाही, अजून असेच बघा. बदलले नाही तर आजार जाणार नाही. घर घर नाही राहणार, पण बदलले तर घराचं नंदनवन कधी होईल हे तुम्हाला कळणार सुद्धा. क्लिअर? सुरुवात कधीपासून? की उद्यापासून नको? कधीपर्यंत? आता जरा महिलांकडे. आता सर्वे आहे की 70% महिला पूर्ण आयुष्यामध्ये स्वतः 1ही रुपया कमवला नाही. हो की नाही? बरोबर आहे. पण घराला सपोर्ट केला, पण जेव्हा 1ही रुपये तुम्ही कमवला नाही, पण या भागाने आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावर हसू कधी येईल? एखादा दागिना कधी बनवता येईल का? बघा, सगळ्यांच्या गळ्यामध्ये बघितलं तरी चालेल, कोणाच्याही गळ्यामध्ये दागिने तुम्हाला दिसणार नाही, पण एखादा पत्नीला किंवा मुलीला बनवता येईल का? एवढंच त्यांनी बघितलं. आयुष्यभर शेती, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये खस्ता खाल्ल्या, पण कधी येऊन तुम्हाला सांगितलं नाही की तुमच्यामुळे मला साहेबांच्या शिव्या खायला लागल्या किंवा मला नुकसान झालं किंवा मला शारीरिक त्रास होतोय, हे कधी सांगितलं का? नाही सांगितलं. अशा धन्याला, पतीला, भावाला, वडिलांना कधीतरी तुम्ही नतमस्तक होऊन चरण स्पर्श केलाय का की तुझ्यामुळे माझा संसार छान चाललाय? बोललाय का? बोलायला पाहिजे की नको? असंच बोलले तर त्यांची एनर्जी वाढेल का कमी होईल? आजार वाढतील का कमी होतील? मग त्यांचा डॉक्टर कोण आहे? लक्षात ठेवा, दोन्हीकडून हे जर असं राहिलं तर आपल्या फॅमिलीचे डॉक्टर आपण स्वतः आहोत. सगळे आजार, पुन्हा पुन्हा सांगतो, आपण आपल्या घरात बनवतो आणि सगळे आजार आपण आपल्या घरात 100% बरे करू शकतो. क्लिअर? चेहऱ्यावर दिसत नाही. कधीपासून सुरुवात? ओके. प्रत्येक गोष्ट जी घडते तिला कारण काहीतरी आहे. त्या चांगल्या गोष्टीची कृतज्ञता व्यक्त लगेच करा. जे चांगलं घडलं त्याचं शाबासकी लगेच त्यांना द्या.
ह्यांच्यामुळे माझं चांगलं घडलं, लगेच त्यांना 2 शब्द चांगले बोला. ह्यांच्यामुळे चांगलं घडलं, त्यांची पाठ थोपटा. जेव्हा ह्यांची पाठ मी थोपटतो तेव्हा त्यांना बरं वाटतं, आणि जेव्हा त्यांची पाठ मी थोपटतो तेव्हा माझ्या शरीरात चांगली रसायनं घडतात. ही डबल बेनिफिट स्कीम. कंजूसी चांगलं बोलायला करू नका. क्लिअर? क्लिअर झालं? कधीपासून? आता बराच वेळ झाला, शेवटची एक 10-15 मिनिटं 3 पैलू आणखी देतो. प्राणायाम. आत्ता तुमची जी कॅपॅसिटी आहे, समजा 100% तुमची कॅपॅसिटी आहे, त्याच्या किती पर्सेंटनी तुम्ही आत्ता काम करता सांगा बघू. 2-3 मंडळी, समजा तुमची आत्ता जी कॅपॅसिटी आहे त्याच्या किती पर्सेंटनी तुम्ही काम करता? 20%, 30%, 40%, 50%, किती? 50%. 40%, 50%. इकडे 80%. आता बघा, हे कशावर असतं डिपेंड? तर तुमची फुफ्फुसाची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर ते डायरेक्टली प्रपोर्शनल ते असतं. जर फुफ्फुसाची कॅपॅसिटी तुमची वाढली तर तुमची शारीरिक आणि मानसिक कॅपॅसिटी वाढतात. का? तर आपण बोलतो ना, तो मेला म्हणजे त्याचा काय गेला? प्राण गेला. आणि आपली जी प्राणिक ऊर्जा आहे ती म्हणजे आपली कॅपॅसिटी असते. आणि प्राणाचा व्यायाम म्हणजे काय? तर प्राणायाम आहे. आपलं जे फुफ्फुस आहे ते आपण किती वापरतो माहिती आहे का तुम्हाला? फक्त 5 ते 7% वापरतो. म्हणजे आत्ता माझे वायुकोश जर पूर्णपणे मी बाहेर काढले, जे मी श्वास घेतल्यावर फुगतात आणि शरीराला शुद्धपणा करतात, ते फक्त 5% वापरतो. ते पूर्णपणे काढून जर असे पसरले तर 750 स्क्वेअर फूट एरिया कव्हर करतात, एवढे वायुकोश आहेत. मग मी श्वास किती घेतो? एवढंच घेतो आणि एवढंच सोडतो. पण तोच श्वास मी जाणीवपूर्वक जर असा घेतला आणि असा सोडला तर माझी कॅपॅसिटी आत्ता जी तुम्ही 70% सांगितली ती 300% होईल. तुम्ही जी 40% सांगितली ती तिप्पट 150 ते 200% कधी तुम्हाला कळणार असते. आणि म्हणून त्याच्यासाठी प्राणायाम हे पूर्वजांनी, शास्त्रज्ञांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलेले आहे. कुठलाही आजार बरं करायची ताकद, शारीरिक आणि मानसिक आजार बरं करायची ताकद प्राणायाम मध्ये आहे. हे हजारो संशोधनांनी सांगितले. फक्त भ्रामरी एक प्राणायाम 203 आजार बरं करायची ताकद एकट्या भ्रामरीमध्ये आहे. भ्रामरी माहिती आहे तुम्हाला? कानामध्ये बोट, 2 बोट डोळ्यावर, या पद्धतीने. उद्या युट्यूबला बघा, बाकी बघण्यापेक्षा हे बघा, याच्यामध्ये तुमची सगळे आजार जातील आणि तुमच्या कॅपॅसिटी कधी वाढतील तुम्हाला कळणार. महिलांचे सगळे प्रॉब्लेम बरं करायची ताकद 100% प्राणायाममध्ये आहे. तुमच्या सिस्टीम क्लीन्स करायची ताकद, स्वच्छ करायची ताकद प्राणायाममध्ये आहे. हजारो संशोधन आहे. महिलांनी कपालवती जेवढी वाढवता येईल तेवढी हळूहळू वाढवा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व. असं सगळं आहे. ओके. बीपीच्या गोळ्या किती लोक घेतात? मग अशा हात वर केला होता. ब्लड प्रेशर, त्या ब्लड प्रेशर कुठली गोळी घेता काका? टेल्मा, ॲम्लोडिपिन, टेल्मा. आता टेल्मा गोळीमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड आहे. ते नायट्रिक ऑक्साईड काय करतं तर तुमची रक्तवाहिनी आकुंचन प्रसरण करायचं काम ते करतं. आणि सेम नायट्रिक ऑक्साईड फक्त भ्रामरी प्राणायाम केल्याने बनतं. मग रोज 11 वेळा 24 वेळा भ्रामरी करा, 3 महिन्यात तुमची गोळी घ्यायची गरज लागणार. तुम्ही बीट जर रोज एक 100 ग्रॅम बीट खाल तर त्याच्यामध्ये प्रचंड नायट्रिक ऑक्साईड आहे. जी गोळी काम करते तेच काम बीट आणि नायट्रिक ऑक्साईड करतं. तुमची गोळी बंद करू शकता. कधी? जेव्हा नॉर्मल बीपी होईल तेव्हा करा, घाई करू नका. आलं लक्षात? पण ह्या गोष्टी आहेत ज्या नैसर्गिकपणे, आणि ह्या नैसर्गिक गोष्टी जर करत राहिले तर ब्लड प्रेशरचा त्रास होईल का? नाही. क्लिअर? प्राणायाम कधीपासून सुरू? कमीत कमी 20 मिनिटं रोज. काय करा? अनुलोम विलोम, भस्त्रिका, भ्रामरी, कपालभाती, ओंकार चंडी एवढं जरी केलं तरी 20 मिनिटं चिकार झालं. गेली 20 वर्ष नियमित प्राणायाम करतोय, त्याचे प्रचंड फायदे अनुभवतोय. त्यामुळे कळकळून तुम्हाला सांगतोय, उद्यापासून कधीपर्यंत कराल? प्राण असेपर्यंत करा. ओके. 6वा पैलू ओंकार चंटिंग. ओम हा असा शब्द आहे ज्याच्यामुळे तुम्ही सगळे शारीरिक आणि मानसिक विकार बाजूला काढू शकता. ओम या शब्दाचं उच्चारण अ उ म या 3 अक्षरामध्ये आहे. अकार मी जास्त घेतला तर मी जास्त क्रिएटिव्ह बनतो, उकार जास्त घेतला तर मी बॅलन्स बनतो, आणि मी मकार जास्त घेतला तर मी शांत, कूल आणि काम होतो. विद्यार्थ्यांनी
आत्ता आकार जास्त घ्यायची गरज आहे. मध्यमवर्गीयांनी उकार जास्त घ्या आणि ज्यांचं 60 नंतर आहे त्यांनी मकार जास्त घ्या, म्हणजे शांत रिलॅक्स व्हायला मदत होईल. आता मकार कसा घ्यायचा ते मी तुम्हाला दाखवतो. श्वास भरून घ्यायचा. पहिलं बघा, श्वास सोडताना या पद्धतीने तोंड, लीट, पोट बंद केल्यावर जो आवाज येतो त्याला मकार म्हणतात. तो तुम्ही रोज 11 वेळा करा. 11 वेळा भ्रामरी आणि 11 वेळा ओंकार 40 दिवस जर रोज केलात तो बदल सुरू होतात. काय बदल होतील? समजा आत्ताही दादा माझ्याशी भांडायला आले तर मी पण यांच्याशी भांडेन, पण मी 40 दिवस रोज जो ओंकार आणि भ्रामरी करतोय आणि नंतर हे दादा माझ्याशी भांडायला आले तर मी यांच्याशी भांडणार नाही. का? माझ्या मेंदूमध्ये अशी रसायनं सुरू होती जे मला रिॲक्शन मध्ये घेऊन जाणार नाही. मग यांचं डोकं आत्ता ठिकाणावर नाही, तो माझा प्रॉब्लेम आहे का? नाही. हे विचार मला ओंकार आणि भ्रामरी आणणार आहेत. 40 दिवस मी रोज केलं आणि आयुष्यभर जर केलं तर घर म्हणजे घर नाही राहणार. ते गोकुळ कधी बनेल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. नाही तर आत्ता आपण घराला आरेला कार्य कधी करतो हे आपल्याला कळत नाही आणि मग ते मी ह्यांना काहीतरी बोललो तर ते लक्षात ठेवतात आणि जेव्हा मी चांगलं बघायला जातो तेव्हा त्यांना ते त्यावेळीच आठवतं की तुम्ही काय धड नाही आहात, तुमचं कधी फेफर सरकेल याची गॅरंटी काही. क्लिअर होतंय? कधीपासून सुरुवात? भ्रामरी ओंकार सुरुवात कधीपासून? आता शेवटचा मोठा मंत्र तो म्हणजे ध्यान, समाधी आणि ज्याला मेडिटेशन म्हणतात. किती लोक इथे ध्यान, समाधी किंवा मेडिटेशन करतात? अरे वा, तरी 7-8 हात वरती आहेत. छान. बघा, मारवाडीमध्ये याला मौन म्हणतात, हिंदूमध्ये यांना ध्यान म्हणतात, मुस्लिममध्ये यांना नमाज म्हणतात. हे अल्लाह किंवा गणपतीसाठी बनवलेलं नाही, हे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी ऋषीमुनीने संशोधनाने अनुभवाने सिद्ध केलं आहे. क्लिअर होत आहे? आपण 2 मिनिटं आता ते ध्यान करूया. कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. केल्यावर काय मना शरीरावर परिणाम होतात ते सांगा. मग मानसिक शारीरिक आरोग्यासाठी सायन्स तुम्हाला मी त्याचं सांगतो. चालेल? तुम्ही कमरेपासून सरळ बसा. सगळ्यांनी पाठीला सपोर्ट घ्या मागचा. कमरे बॅकबोन शुड बी स्ट्रेट. पाठीचा मणका सरळ असू दे. हात डाव्या तर उजवा या पद्धतीने दोन्ही पायांच्या मध्यभागी रिलॅक्स ठेवा. पूर्ण शरीर, मान, खांदे एकदम हलके सोडा. बॉडीचा स्टिफनेस पूर्णपणे शून्य. बॉडी रिलॅक्स. डोळे बंद. मनात विचार येतील तसे जातील, त्यांना विरोधही करू नका, त्यांच्या पाठीमागे जाऊ नका. जे काही घडतंय तेच तुमचं ध्यान, समाधी आणि मेडिटेशन आहे. पूर्ण लक्ष श्वास आणि उच्छ्वास यावर केंद्रित असू दे. पूर्ण लक्ष श्वास आणि उच्छ्वास यावर केंद्रित असू दे. जोपर्यंत डोळे उघडा सांगत नाही तोपर्यंत शांत बसा.
2 वेळा पूर्ण श्वास घ्या. 2 वेळा पूर्ण श्वास घेतल्यानंतर दोन्ही तळहात एकमेकावर 7-8 वेळा घर्षण करून चेहरा आणि मान याला छान मसाज करा. कसं वाटलं? खूपच छान. रिलॅक्स. कसं वाटलं? शांत. सगळ्यांना एकच रिझल्ट झाले, शांत वाटलं, प्रसन्न वाटलं, हलकं वाटलं. फक्त तुम्ही 2 ते 3 मिनिटं शांत बसला होता. ओके. आता याचं सायन्स असं आहे, 10 ते 15 मिनिटाच्या एका ध्यानामुळे 5 तास झोपल्यावर जी विश्रांती मिळते तेवढी विश्रांती फक्त 10 ते 15 मिनिटाच्या एका ध्यानामुळे मिळते. ओके. असं ध्यान मी दिवसातनं 3 वेळा केलं तर किती तासाची विश्रांती मिळेल? 15 तास 24 तासापैकी 8 तास झोपतो, उरलेल्या 16 तासापैकी 15 तास मी शांत, प्रसन्न, रिलॅक्स राहिलो तर टेन्शनचं प्रमाण वाढेल का कमी होईल? विद्यार्थ्यांना मेमरी वाढेल का कमी होईल? कॉन्सन्ट्रेशन वाढेल का कमी होईल? अतिशयोक्ती नाही, पण याच मेडिटेशनचा प्रयोग आम्ही विद्यार्थ्यांवर करून 100% मेमरी हा आमचा एक कन्सेप्ट आहे. 1 महिन्याच्या या दिनचर्या त्यांची करून घेतो. आणि सर त्यांना 10वीचं भौतिकचं पुस्तक रिव्हिजन करायला किती वेळ लागेल नॉर्मली? सांगा मुलांना, तुम्हाला कितीला येतो? 7वीचं भौतिकशास्त्राचं पुस्तक पूर्ण रिव्हिजन करायचं किती दिवस लागतील? 4. सर ती मुलं 1 तासामध्ये 10वीचं अख्खं पुस्तक कडकड 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 बोलून दाखवतात न उघडता. फक्त ध्यान आणि सात्विक आहार या 2 फॉर्म्युला 1 महिनाभर त्यांच्यावर सायन्स घेतो आणि 1 महिन्यात ते रिझल्ट येतात. सांगायचा उद्देश लक्षात घ्या, या गोष्टी जर आजपासून तुम्ही केल्या तर 100% लगेच बदल सुरू होतात, सकारात्मक बदल सुरू होतात आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही 100% सुदृढ, आनंदी आणि डिसीज फ्री असाल, आजारमुक्त असाल. कोण करेल तुम्हाला मुक्त? तुम्ही स्वतः. ओके. आता व्यक्तिगत इथे बोलता येणार नाही, काहींचे प्रॉब्लेम असतात, म्हणून मी काय केलंय, एक फॉर्म आणलेला आहे. ज्यांना व्यक्तिगत काही प्रॉब्लेम असेल, समजा डायबिटीजची गोळी बंद करायची आहे, कोणाला सांधेदुखीचा प्रॉब्लेम आहे, काही महिलांचे प्रॉब्लेम आहेत, तर अशा ठिकाणी विचारणं प्रॉब्लेम येतो, तर तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही लिहा, तुमचा नंबर व्यवस्थित लिहा. पुढल्या 4-5 दिवसात तुमचे प्रॉब्लेम बघून मी तुम्हाला व्यक्तिगत कॉन्टॅक्ट करेन आणि तुमच्या प्रॉब्लेमला आपण सोल्युशन देऊ. क्लिअर होत आहे? कुठलाही प्रॉब्लेम असो, अगदी गुडघेदुखीपासून ते हृदयरोगापर्यंत जरी प्रॉब्लेम असला, कॅन्सरपर्यंत जरी प्रॉब्लेम असला, तरी आपल्याकडे सोल्युशन्स आहेत. त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येईल. क्लिअर होय? पेन आणि फॉर्म देतोय ते दोन्ही परत द्यायचे. सर फॉर्म नंबर व्यवस्थित भरा आणि पूर्ण फॉर्म तुम्ही भरला नाही, तुमचा जर प्रॉब्लेम आहे घेऊ नका. दुसरं, तुम्हाला आणखी कुठे तुमच्या संस्थेमध्ये लेक्चर पाहिजे, ग्रुपमध्ये लेक्चर पाहिजे, तुमच्या समाजामध्ये लेक्चर पाहिजे, तरी त्यामध्ये तसा कॉलम आहे, तो फक्त टिक करत जायचंय. त्याप्रमाणे मी किंवा माझा रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ओके. आता तुमचा कुठलाही प्रश्न असला तरी फॉर्म भरेपर्यंत तुम्ही विचारू शकता, कुठलाही प्रश्न विचार, महिला, जेंट्स, कोणीही कुठलाही प्रश्न विचार, मोकळेपणाने विचार. सर सगळ्या आजारांचं माहेरघर मोबाईल आहे असं वाटतं मला. छान छान मुद्दा मांडला त्यांनी की सगळ्या नवीन आता आजार सुरू झाले त्यांचं माहेरघर मोबाईल असं वाटतं. आता हे वाटतंय असं बोललो, त्याला मी जरा जोड देतो. संशोधनाने आता सिद्ध केलेलं आहे, आता जे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय त्याच्यामध्ये वन ऑफ द रिझन मोबाईल आहे हे सिद्ध झालं. प्लीज लहान मुलांना आपण एवढ्या लवकर ते मोबाईल देतोय, त्यांना लवकरच आपण कामाला लावू, हे गॅरंटी सांगतो मी तुला. क्लिअर? त्याची रेडिएशन्स आपल्या डोळ्यावर, रेटिनावर इतकी त्रास देत आहेत की त्याचे प्रॉब्लेम वाढत आहेत. त्यामुळे गरजेपुरता वाजा, पुन्हा त्याचे गुलाम बनू नका. दुसरं, झोपा डिस्टर्ब व्हायचं कारण मोबाईल झालेला आहे. कारण तुम्ही 11 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसाल तर 1-1.5 तास तुम्हाला ते विचार चालू राहतात आणि त्यामुळे झोप लागत नाही, आणि झोप लागली नाही का ब्लड प्रेशर आणि हृदयाचे त्रास सुरू होतात. आणखी काही प्रश्न असतात तर विचार. आणखी काही प्रश्न?
त्याच्यामध्ये काही ठिकाणी फक्त टिक करायचं आहे. विशेष काही असलं तरच द्यायचंय. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी गोळी घेता का, डायबिटीजचा आहे त्यांनी गोळी घेता का, संधिवात आहे त्यांनी संधिवात आहे का, एवढंच फक्त द्यायचं आहे. ज्यांना मुलांसाठी काही मदत पाहिजे त्यात तुम्ही लिहिलं तरी मार्गदर्शन, त्यांचं काउन्सिलिंगचा सपोर्ट मिळेल. ज्यांना छोटेसे प्रॉब्लेम असतील, समजा कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठीचा प्रॉब्लेम आहे, तर योगायोगाने तुमच्या चोपडामध्ये माधवबाग आहे, तिथला सपोर्ट तुम्ही घेऊ शकता, ते पण मी तुम्हाला सांगेन.